देवाला धन्यवाद. Such a wonderful time we are in. इतक्या सुंदर समयामध्ये आपण आहोत. Amen. आमेन. God will surely bless us. देव नक्की आपल्याला आशीर्वादित करेल. His eyes will be fixed on us. देवाचे डोळे आपल्यावर केंद्रित असतील. He will satisfy each one of our heart's desires. आपल्यातल्या प्रत्येकाच्या हृदयाची इच्छा तो समाधानी करेल. A very warm welcome to you all this morning. आज या सकाळी सगळ्यांचं उबदार स्वागत आहे देवाच्या मंदिरामध्ये. A warm welcome to all the online watchers as well. ऑनलाईन दर्शकांचं सुद्धा स्वागत आहे. May God speak to you this morning. आज सकाळी देव तुम्हा सगळ्यांशी बोलो. And may the Lord enrich you with His power and blessings. आणि आज देव तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने आणि आशीर्वादांनी भरून काढो. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to see something new. आज परत काहीतरी नवीन बघणार आहोत. You are in God's waiting room. तुम्ही देवाच्या प्रतीक्षा पाहायच्या खोलीत आहात. Amen. आमेन. You are in God's waiting room. तुम्ही देवाच्या प्रतीक्षा पाहायच्या वेळेत आहात. Amen. आमेन. Waiting room is a place where God can come through to you. आणि प्रतीक्षा पाहायची जी जागा असते म्हणजे वाट बघणं ती जी जागा असते वेटिंग रूम तिथे देव तुमच्याकडे येईल. Yes. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 7 verse 8. उपदेशकाचा 7वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. Ecclesiastes chapter 7 verse 8. उपदेशक 7वा अध्याय 8वं वचन. If you don't find it, it is after Proverbs. नाही आज सापडलं. धन्यवाद. I got it, sir. I was telling the crowd. It happens sometimes, you know, you Amen. go blank. The end of something is better than its beginning. Patience is better than pride. उपदेशकाचा 7वा अध्याय 8वं वचन. एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा आहे आणि गर्विष्ठ आत्म्याच्या मनुष्यापेक्षा नम्र आत्म्याचा बरा. Praise God. देवाला धन्यवाद. Waiting in the waiting room requires humility. म्हणजे प्रतीक्षा पाहायच्या त्या खोलीमध्ये प्रतीक्षा पाहायला किंवा वाट बघायला नम्रता लागते. But there is a blessing for you. पण त्याच्यामध्ये तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. You know, Hannah also waited in the waiting room for a miracle to happen. हन्नेने सुद्धा त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये चमत्कार व्हायची वाट पाहिली. But the importance is, परंतु महत्वाचं असं आहे it's not just enough that you wait there in the waiting room, तुम्ही त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये वाट पाहताय तेवढंच फक्त महत्वाचं नाही. but how do you wait there? पण ती वाट बघताना तुम्ही कशा पद्धतीनं ती वाट पाहताय. Do people hear your grumbling from outside? आणि लोकांना बाहेरून तुमची कुरकुर ऐकू येत आहे का? Or are they hearing the praises coming from the waiting room? का लोकांना त्या वेटिंग रूम मधनं स्तुती स्तवनाचा आवाज येत आहे का? Where the waiting room is full of praises, आणि जिथे वाट पाहायची खोली स्तुतीनं भरलेली असेल God visits that place. तिथं त्या वेटिंग रूमला भेटायला देव येतो. Praise God. देवाला धन्यवाद. How was the waiting of Hannah? हन्ना कशा रीतीनं वाट पाहत होती? She was waiting in the waiting room with much brokenness, हन्ना त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये तुटकेपणानं वाट बघत होती with much patience, आणि खूप धीरानं वाट बघत होती. with much faith. खूप विश्वासाने वाट बघत होती. She still went to the Shiloh church, आणि तरी ती शिलो चर्चला मंडळीला गेली. though she was waiting for a child. आणि जरी ती संतानाची वाट पाहत होती Yet she went to the Shiloh church. तरी सुद्धा ती शिलो मंदिरामध्ये गेली. That speaks highly of a person's trust in God. आणि त्याच्यावरनं एखाद्या माणसाचा देवावर किती उच्च पद्धतीचा विश्वास आहे ते बोललं जातं की स्वतः एवढा तुटलेला फुटलेला आणि निसंतान वगैरे असा आहे पण तरीही मंदिरात जात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. In her waiting, आणि तिच्या त्या वाट पाहण्यात she never retaliated when Penina mocked her every day. पनिना तिची सवत होती. तिच्या सवतीनं जेव्हा रोज तिची मस्करी केली त्याला हन्ना प्रत्युत्तर म्हणून काहीही बोलली नाही. Penina was blessed, पनिना आशीर्वादित झाली होती but Hannah was not. पण हन्नेला तो आशीर्वाद अजून मिळालेला नव्हता. Yet she didn't say, आणि तरी सुद्धा ती असं नाही म्हणाली if Penina goes to church, it is okay because she's blessed. की पनिना चर्चला गेली तर ठीक आहे तिचं काय बाबा तिला आशीर्वाद मिळालेले आहेत. But I'm not blessed. उसका तो चर्च में जाना बनता है पण मला तर अजून काय आशीर्वादच मिळालेले नाहीये. So after I'm blessed, I will go to church. तर मला आशीर्वाद मिळाल्यानंतर मी चर्चला जाईन No. असं नाही. She was in the waiting room, ती त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये होती. believing in God, देवावर विश्वास ठेवून होती. never retaliated. प्रत्युत्तर म्हणून तिनं कधी केलं नाही. She didn't fight with Penina. आणि पनिनेशी तिनं भांडण केलं नाही. Yes, she cried, आणि तरी सुद्धा ती रडली but never fought. पण कधी भांडली नाही. रडली असेल पण भांडली कधी नाही. Amen. आमेन. That is patient waiting. आणि त्याला म्हणतात धीरानं वाट पाहणं. Amen. आमेन.
And Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 1:7, 1 शमूएल याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 7वं वचन. and as he did so year after year, when she went up to the house of the Lord, so she provoked her, therefore she wept and did not eat. 1 शमूएल याचा पहिलाच अध्याय आणि त्यातलं 7वं वचन सांगतं, आणि त्याने प्रतिवर्षी असेच केले, जेव्हा ती यहोवाच्या मंदिरात जाई तेव्हा ही तिला तसाच त्रास देई, म्हणून ती रडत असे व खात नसे. Some people say, काही लोक म्हणतात I don't want to go to church मला चर्चला नाही जायचं because people talk, कारण की लोक फार बोलतात, people are against me. लोकांची तोंडच बंद होत नाहीत, लोक माझ्या विरुद्ध गेलेले आहेत. That's why you have to go to church. अरे म्हणूनच तर तू चर्चला ऑल द मोर जायला हवंयस. Amen. लोक माझ्याविषयी बोलतायत म्हणून मी चर्चला जाणार नाही हा हिशोबच चुकलाय. लोक बोलतायत म्हणूनच चर्चला अजून जा. Bible says, बायबल म्हणतं God blessed her. देवाने तिला आशीर्वाद दिला. Where? कुठे? In Shiloh church. शिलो चर्च मध्ये दिला. There the word of God came to her. तिथे देवाचं वचन तिच्या जवळ आलं. Praise God. देवाला धन्यवाद. Word of God comes here to you as देवाचा well. शब्द इथे सुद्धा तुमच्या समोर येत आहे. A prophetic word is coming to you as well. एक भविष्यवाणीपर शब्द आज तुमच्या कानावर सुद्धा इथे पडत आहे. Somebody's tears is going to be wiped this आणि morning. कुणाचे तरी अश्रू आज सकाळी पुसले जाणार आहे. Somebody's life is going to begin this morning. कुणाचं तरी जीवन आज सकाळी सुरू होणार आहे. Somebody's sorrow is going to turn into joy. कुणाचं तरी दुःख आज आनंदात बदलणार आहे. Somebody's lifting up is coming. कुणाचा तरी उत्कर्ष आलेला आहे. Lifting up is coming. कुणाचा तरी उत्कर्ष आलेला आहे. Your dry day is over. तुझे वाळलेले सुकलेले दिवस आता संपले Your wet day is coming. आणि तुझे ओले ओले दिवस आता सुरू The झाले. showers of blessing are coming. आशीर्वादांचा वर्षाव येत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. When she went to church, this happened. आणि जेव्हा ती चर्चला गेली तेव्हाच असं झालं. Look at Ruth. आणि तुम्ही रूथ कडे सुद्धा बघा. She waited on the Lord तिनं सुद्धा प्रभूचरणी वाट पाहिली to change her condition. की तिची अवस्था बदलावी. She waited on the Lord means she was waiting in the waiting room. आणि ती प्रभूचरणी वाट पाहत होती, याचा अर्थ ती सुद्धा वाट पाहायच्या खोलीत वाटच पाहत होती. What she was doing while in the waiting period. आणि ती वाट पाहत असताना काय करत होती? She took care of her mother-in-law now. वाट पाहत असताना तिनं आपल्या सासूला म्हणजे नामीला सांभाळलं. She left her mother's house. आणि आईचं घर सोडून तिनं माहेराला बाय बाय. She said goodbye to Moab. आणि मोआब देशालाही गुड बाय. She went to Bethlehem गेली बेथलेम गावाला. because कारण my mother-in-law is from Bethlehem. माझ्या सासूबाई बेथलेमच्या आहेत. There आणि तिथे she went to work on the field ती शेतात काम करायला गेली. to glean the grains. सर्वा वेचायला गेली. That is waiting upon God. त्यालाच देवाचरणी वाट पाहणं म्हणतात. That is called people in the waiting room. आणि त्यालाच म्हणतात वाट पाहायच्या खोलीत वाट पाहणारे लोक. Many people who are in the waiting room are waiting upon God. अनेक लोक वाट पाहायच्या खोलीत जे वाट बघतायत ते देवाचरणी वाट बघतायत. That is waiting. आणि त्याला वाट पाहणं म्हणतात. Waiting on God. देवाचरणी वाट पाहणे. And being a good worker as well. आणि त्याच वेळेला एक चांगला कामगार सुद्धा असणे. Praise God. देवाला धन्यवाद. God blessed her. देवाने तिला आशीर्वाद दिला. Blessed her with the richest man in Bethlehem. आणि देवाने बेथलेम गावातला अतिशय सगळ्यात जास्त धनवान माणूस तिला नवरा म्हणून दिला. There is blessing in the waiting room. देवाच्या त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये आशीर्वाद आहेत. Yes. Because God often visits the waiting room. कारण त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये देव नेहमी किंवा फार वेळेला दर्शन द्यायला भेटायला येतोच. And if you want God to visit you quicker, आणि तुमची जर इच्छा असेल की देवाने तुम्हाला पटकन भेट द्यावी, let God hear praises coming from your तर mouth. देवाला तुझ्या तोंडातून स्तुती ऐकू जाऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. What about Abraham? अब्राहमाचं काय? He waited for 25 years. अब्राहमाने सुद्धा 25 वर्ष वाट पाहिली. Bible says बायबल म्हणतं in Romans 4 verse 20, रोम करा 4था अध्याय आणि त्यातलं 20व वचन. Abraham did not stagger at the promise of God अब्राहम मात्र देवाच्या अभिवचनांविषयी न डगमगला नाही. through unbelief, तो देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासाने डळमळला नाही, but was strong in faith, तर देवाला गौरव देत असताना विश्वासात तो सबळ होता. giving glory to God. देवाला गौरव देत होता. Even in that condition, he was giving glory to God. त्या तुटक्या फुटक्या अवस्थेत सुद्धा तो देवाला गौरव देत होता. Even in that condition, he held on to faith. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी विश्वासाला धरून ठेवलं. Praise God. देवाला धन्यवाद. Surely there is an end, and the expectation of the righteous shall not fail. आणि नक्कीच त्याला अखेर
अखेर आहे आणि न्यायी लोकांची आशा कधीही आशा भंगात जाणार नाही. That's what Proverbs 23:18 असं says. नीतिसूत्र 23वा अध्याय 18व्या वचनात लिहिलेलं आहे. Surely there is an end, and the expectation of the righteous shall never be cut off. नक्कीच अखेर येत आहे आणि नीतिमानांची जी आशा आहे ती कधीही ढळणार नाही. Amen. देवाला धन्यवाद. I'm making this message to you because you should be encouraged in your condition. हा उपदेश मी तुम्हा लोकांना करत आहे अशासाठी की तुमच्या ज्या काही परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्यात तुम्हाला प्रोत्साहन मिळावं. Many are currently waiting on God अनेक लोक सध्याला देवाचरणी वाट पाहत आहेत. for one thing or the other. एक ना एक गोष्ट काही ना काही लोकांना हवंय त्यापायी ते देवाचरणी वाट पाहत आहेत. I'm speaking to those people who are wearied in waiting आणि अशा लोकांशी मी आज बोलत आहे की जे वाट बघता बघता थकले. because the fulfillment of the promise seems to be late in coming. कारण की अभिवचनाची पूर्णता त्यांच्या पदरी पडण्यामध्ये त्यांना असं वाटतंय की उशीर झालाय. Some are thinking it is not coming. काहींना असं वाटतंय की मला मिळणारच नाहीये So I'm speaking to you this morning किंवा माझ्या पदरी ते येणारच नाहीये आणि म्हणून मी तुमच्याशी आज सकाळी बोलत आहे. that I want to tell you, मला तुम्हा लोकांना सांगायचं आहे wait in the waiting room in patience. त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये धीराने वाट बघा, अधीर वे जीव ठेवू नका. Hold on to the word of God. देवाच्या शब्दांना धरून राहा. I'm speaking to those people who are pressed down. अशा लोकांशी मी बोलत आहे जे खचलेले आहेत. People are after them. आणि काही लोक की ज्यांच्या मागे अजून काही लोक लागलेले आहेत. Some of you are waiting on marriage. आणि काही मुलं मुली तुमच्यातली लग्नाविषयी न वाट The पाहतायत. parents are pressing you. आई बाप तुम्हाला दबाव टाकतायत. When will you get married? आई बाबांचा फार दबाव आहे. तुझं लग्न कधी होणार, तू लग्न कधी करणार When will you say yes? आणि तू होकार कधी देणार, किती मागण्या आल्या. Your friends are after you. तुझे मित्र तुझ्या मागे असतील They want you to hasten up to show forth results. आणि तुझ्या मित्रांची इच्छा असेल की तू घाईघाईनं काहीतरी निर्णय घ्यावा. Let me tell you, मला तुम्हा लोकांना सांगू द्यात, the best thing to do for you right now is to be found in the waiting room. तुमच्यासाठी सध्याला अतिउत्तम काम म्हणजे देवाच्या वाट पाहायच्या खोलीत जरा वाट बघत बस. Praise God. देवाला धन्यवाद. When a man is walking with God, एखादा माणूस जेव्हा देवासोबत चालायला लागतो he does not get anxious. त्यावेळेला तो काही अधीरवा होत नाही, चिंताक्रांत होत नाही. There is no anxiety when you walk with God. जेव्हा आपण देवासोबत चालतो त्याला टेन्शन नसतात. Because कारण when you walk with God, जेव्हा आपण देवासोबत चालतो God does not walk faster. त्याला देव काही पटापटा चालत नसतो. God does not walk slower. त्याला देव हळूहळूही चालत He नसतो. walks in the right pace. तर देव अगदी त्याच गतीनं चालत असतो He walks on time. आणि देव वेळेत चालतो And he works on time. आणि कामही वेळेत करतो. Praise God. देवाला The धन्यवाद. best wine is always kept in the last. चांगला द्राक्षारस नेहमी अखेरीसाठी ठेवतात. If you hasten things, तुम्ही जर गोष्टींची घाईघाई केली you will get sour wine. तर तुम्हाला आंबट द्राक्षारस मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Wait upon God. माझं म्हणणं असं आहे बेटा, देवाचरणी वाढ बघ. If you want that ordinary water to be turned into wine, जर तुझी इच्छा असेल की साधं पाणी द्राक्षारसात बदलावं then the last hour is the best तर hour. मग शेवटची घटका अतिउत्तम घटका आहे. Waiting upon God is the best time. देवाचरणी वाट पाहणं अतिउत्तम वेळ आहे. When pressure seems to be coming upon you जेव्हा प्रचंड दबाव तुला तुझ्यावर येताना दिसेल, from all sides, सगळ्या बाजूने जेव्हा तुला असं वाटेल की मी गुदमरतोय, it is time. दबाव आलाय, It is time that you be found in the waiting तर room. मग तीच वेळ त्यावेळेला तू देवाच्या वाट पाहायच्या खोलीत आढळला And पाहिजे. it also is a sign आणि ते असंही लक्षण आहे that your waiting is getting over. की तुझं वाट पाहणं आता संपत When आलंय. pressure increases, दबाव जेव्हा वाढतो God visits the waiting room. त्याला देव त्या वाट पाहायच्या खोलीत भेटायला येतो. Praise God. देवाला धन्यवाद. Because God doesn't want you to crack. कारण देवाची इच्छा नाही की तुला कुठे तड जावी आणि तू पडावा. God doesn't want you to give up. देवाची इच्छा नाही की तू शेवटी हार मानावी. When He sees pressure from all sides, जेव्हा देवाला कळतं की याला आता चारी बाजूने दबाव आलाय, you look up त्यावेळेला आपण वर बघतो. because your redemption draws nigh. आणि तुलाही जेव्हा कळतं की चारी बाजूनी माझ्यावर दबाव येतोय त्याला तू वर बघ कारण तुझा उद्धार जवळ आलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Don't give in for the second option. आणि दुसरा पर्याय वगैरे शोधायला जाऊ नका. God's option is the best option. देवाचा पर्याय हा सगळ्यात उत्तम पर्याय. देव हा एकमेव पर्याय. देव म्हटलं की दुसरे ऑप्शन शोधायचेच नसतात. But Pastor, it is taking too much of my नाही पास्टर, time. पण मला जमत नाही. माझा जीव आणि माझा स्वभाव एक तर अधीर आणि फार वेळ लागतोय, मला काही जमायचं But नाही. something great has to happen, so अहो, पण you असं have to नाही. wait. अहो, असं नाही, पण काहीतरी महान कार्य घडायचं असेल तर थोडी का होईना वाट तर बघायला लागेल ना. It takes time to make something best. आणि काहीतरी चांगलं निर्माण करायला जरा वेळ पण लागतो का नाही. Praise God. देवाला धन्यवाद. What God intends to give us is something that will
challenge everyone. आणि देवाला आपल्याला जे काही द्यायचं आहे त्यातनं सगळ्यांना एक आव्हान निर्माण होईल की बापरे हे काय आहे. What God wants to give you right now is something that people should be envious about. देवाला आत्ताला तुला जे द्यायचं आहे ते बघून सगळ्या लोकांना तुझी ईर्ष्या व्हायला हवी, लोक तुझ्यावर जळायला हवेत Praise God. की हे आणि ह्यांना असं कसं You मिळालं. have to stand out in the crowd. म्हणजे कसं लोकांच्या गर्दीमध्ये तुम्ही उठून दिसलं Then पाहिजे the people will say, आणि मग लोक म्हणतील this is God's हे doing. देवाचं कार्य आहे And it is marvelous in our आणि eyes. आमच्या डोळ्यामध्ये हे कार्य अद्भुत आहे. You should be a wonder in the midst of the म्हणजे people. लोकांमध्ये तू एक अद्भुत असं असायला हवं, Then God's glory will be lifted म्हणजे up. मग देवाचा गौरव वर येईल. Praise God. देवाला धन्यवाद. When the delivery eventually comes to you, आणि मग जेव्हा तुझ्या हातामध्ये तुला जे हवंय ते पोचतं then you will realize तेव्हा मग तुला कळतं that it was worth the wait for me. की मी जी काही वाट पाहिली ती बरोबरच होती. Praise God. Good देवाला I धन्यवाद. आणि waited. मग तुम्ही म्हणायला लागता की बरं झालं मी एवढी वाट बघितली कारण मला जे हवं होतं ते मला मिळालंय. Otherwise I would have got the second best. नाही तर मला मग सेकंड बेस्ट मिळालं असतं जे मला नको आहे. One important thing is, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की as you wait, जसं तुम्ही वाट पाहता don't stop asking God what you should be doing in the period of waiting. त्याला वाट पाहायच्या त्या काळामध्ये तुम्ही काय करायचं आहे ते देवाला विचारणं बंद करू नका. Are you getting me? कळतं ना. Amen. वाट पाहायच्या त्या काळात देवाला तुम्ही जे मागताय ते बंद करू नका. Keep on asking. म्हणजे मागतच राहा. Keep वाट on बघताना working. सुद्धा कामही करत Keep on राहा, asking. मागत राहा, Keep on काम working. करत राहा, Because मागत राहा. waiting on God is not wasting on God. कारण देवाचरणी वाट बघणं म्हणजे काय आयुष्य बर्बाद करणं नाहीये. तुझ्या डोक्यात असं असेल तर ती गैरसमजूत काढ. देवाचरणी वाट बघणं आशीर्वाद आहे, बर्बादी नाही. Waiting on God is not wasting your life. आणि देवाचरणी वाट बघणं म्हणजे तुझं आयुष्य वाया घालवणं नाहीये. Amen. आयुष्य तू वाया नाही घालवतेस, ऍक्च्युली तू आयुष्य घडवतोयस. If you are waiting on God, जर देवाचरणी तू वाट पाहत असशील it तर is precious waiting. तर ती जी वाट पाहायची वेळ ती मोलवान आहे. Amen. ती मोलवान आहे. Sometimes कधी-कधी. God waits upon us देव आपली वाट बघतो to fix some areas that needs to be fixed. की आपल्या जीवनातले काही भाग जे दुरुस्त व्हायला हवेत ते दुरुस्त व्हावेत आणि हे आमच्याकडे यावेत. Are you getting me, अशी people? देव कधी कधी आपली वाट बघतो. Sometimes God waits. कधी कधी देव आपली वाट बघतो. Sometimes He doesn't allow you to get married. कधी कधी देव तुझं लग्नच व्हायची परवानगी देत नाही. Others are getting married. बाकीच्यांचं होत जातो, तुझं होत नाही. You are more handsome, you are more beautiful, आणि तसा तू दिसायला पण सगळ्यांपेक्षा जास्त हँडसम आणि सुंदर, but nobody comes to you. पण तरी तुला कोणी मागणी घालेना, तुझं लग्न होईना. Others are getting married, बाकीच्यांची लग्न व्हायला लागली but you are not. पण तुझं काही लग्न होईना. Why? का? God is waiting on you. देव तुझी वाट बघत For आहे. what? कशासाठी? For what? देव तुझी वाट कशासाठी बघत आहे? He is saying, देव म्हणतोय improve your health, जरा तुझी तब्येत सुधार, eat properly. जरा नीट जेव. Otherwise, the day you get married, the second day you will die. नाही तर ज्या दिवशी लग्न करशील त्याच्या दुसऱ्या दिवशीच मरशील. And I don't want my daughter to be a widow. आणि माझी इच्छा नाही ना माझी ही मुलगी लगेचच विधवा व्हावी एका दिवसात. अशी वाट देव बघतो की खाना पिना सुधार, बर्गर बिर्गर बंद कर, Are बडे you पाव getting me? बडे पाव छोटे पाव सारही बंद कर. So God is waiting upon you to fix something very मग important. देव तुझी वाट पाहत असतो की जरा जिंदगी सुधार, थोडं दुरुस्त कर स्वतःला तर मी देतो. But we are waiting for Him to fulfill His मग promise. आपण वाट बघत असतो की देवाने त्याचं अभिवचन माझ्या जीवनात पूर्ण करावं. Dear waiter, wait. प्रिय वाट बघणाऱ्यांनो वाट बघा. Don't stop believing God. देवावरती विश्वास ठेवणं सोडू नका. Don't stop trusting in God. देवावरती विश्वास ठेवलाच आहे ना, कायम ठेव ना. Your miracle is closer than you think. तुझा चमत्कार तुला वाटणार नाही एवढा जवळ आहे. Your miracle is at your door. तुझा चमत्कार तुझ्या दाराशी आहे. Yes, many of you have received आणि miracles. तुमच्यातल्या अनेकांच्या जीवनात चमत्कार तुम्हाला मिळालेले आहेत. This young boy, हा जो तरुण मुलगा he आता आला testified त्याने साक्ष दिली how नाही. God blessed him. या जोडप्याला देवानी कसा आशीर्वाद दिला. So many people have testified आणि to किती me. साऱ्या लोकांनी तसं तर साक्ष सांगितलेली The आहे. youngsters, किती तरुण मुला मुलींनी साक्ष दिली आहे the day I started doing something for the की म्हणे church, ज्या दिवशी मी चर्चसाठी काहीतरी God करायला blessed लागलो, me. तेव्हापासून देवाने मला God आशीर्वाद promoted दिला. me. तेव्हापासून देवाने मला बढती दिली. praise God. त्यांच्या जीवनात देवानी कार्य केलं ना, असं थोडं ते लोक येऊन उगीच काहीतरी There बोलतात. are times and seasons in life तर आयुष्यात काही काळ आणि ऋतू असे असतात when we must all wait for God to answer our की prayers ज्या वेळेमध्ये आपण सगळ्यांनी देवाचरणी वाट पाहावीच लागते आपल्या प्रार्थनांना उत्तर मिळायला. and bring to manifestation a particular miracle that we have आणि desired. एक विशिष्ट चमत्कार जो आपल्याला आपल्या जीवनात हवा आहे त्याचं प्रगटीकरण, त्याचं व्यक्त होणं, पूर्ण व्हायला वाट ही बघावीच लागते. Sometimes कधी-कधी. the waiting period may be for some hours, वाट पाहायची वेळ काही तास असेल,
Sometimes it may be for some days. कधी कधी वाट पाहायची वेळ काही दिवस असेल, Sometimes it may be for some months. कधी कधी काही महिने वाट बघावी लागेल, It may also turn out to be a year कधी कधी वर्षभर सुद्धा वाट पाहायला लागेल, or even decades. आणि कधी कधी तर त्याहूनही जास्त वाट बघायला लागेल. But you have to wait. पण तरी वाट पाहिजे, You still have to be found in the waiting room. आणि तरी तुम्ही त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये सापडायला हवं. No matter how short or long the period is, मग ती वेळ किती पण छोटी असो किती पण मोठी असो, you have to be found in the waiting room of God. तुम्ही त्या देवाच्या वेटिंग रूम मध्ये सापडायला पाहिजे. It's never easy. एक तर हे सोपं नाही, It's never pleasant एक तर हे सौख्यमय नाही, because this experience is bad. का हा अनुभव वाईट असतो. But पण when God puts you in the waiting room, देव जेव्हा तुम्हा लोकांना वाट पाहायच्या खोलीत टाकतो, He determines exclusively when to show up, when to intervene, when to help you. तेव्हा देवाने अगदी विशिष्ट असा निर्णय केलेला असतो की कधी तो तुला भेटायला येणार आहे, कधी तो तुला मदत करणार आहे. You don't need to peep out of the waiting room and say when He's coming. आणि त्यावेळेला त्या वाट पाहायच्या खोलीतनं सारखं सारखं तू बाहेर बघायची गरज नाहीये की देव आला का, कधी येणार आहे, आला का. When you step out, जेव्हा तुम्ही बाहेर याल you might meet the devil. त्याला कदाचित तुम्ही सैतानाला भेटाल, It's better you don't step out. आणि म्हणून बाहेर पाऊल टाकू नका त्या खोलीतनं. Let God meet you. देव तुम्हाला भेटायला येऊ दे, Let God speak to you. आणि देवाला तुमच्याशी बोलू दे. Let God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला मागतोय ना, देऊ दे ना. Praise God. देवाला धन्यवाद. For many months, अनेक महिने Job had to bear great pain. योबाला अनेक महिने वेदना सोसाव्या लागल्या, And he had to wait until God turned his captivity around. आणि देवाने त्याची कैद बदलण्यापर्यंत त्याला वाट पाहावी लागली. Some say it काही- took 20 years. काही लोक म्हणतात की 20 वर्ष गेली Some यात. say it took 30 years. काही लोक म्हणतात 30 वर्ष गेली. But I know one thing. पण मला एक गोष्ट ठाऊक आहे, He had 10 children later. 10 मुलं त्याला नंतर झाली परत. That means 10 years it took. याचा अर्थ 10 वर्ष तर त्याला परत लागली. Minimum 10 years. मग कमीत कमी 10 वर्ष, कारण नंतर त्याला 10 मुलं परत झाली. Say, हाँ, कारण वो डाउनलोड तो किए नहीं थे ना, तो 10 साल तो उसमें गए ना बेटा. amen. आमेन. But he waited on God. पण देवाचरणी त्याने वाट पाहिली, Because कारण- little by little he was being blessed. थोडं थोडं करून त्याला आशीर्वाद मिळत गेला. Every year he was being blessed. दरवर्षी त्याला आशीर्वाद मिळत गेला, He started with his business coming up. आणि व्यवसाय त्याचा मग परत वर यायला लागला. It started with his health coming up. हळूहळू हळू तब्येत सुधारायला लागली. Praise God. देवाला धन्यवाद. Finally he was blessed. आज सत्य शेवटी तो आशीर्वादित झाला, And his blessing was greater than what he had before. आणि त्याच्याकडे अगोदर जे होतं त्याच्यापेक्षाही मोठे मोठे आशीर्वाद मग त्याला मिळाले. He waited on God. देवाचरणी वाट पाहिल्यामुळे David was anointed to be Israel's next king. दावीदाला इस्रायलचा पुढचा राजा होण्याचा अभिषेक झाला. At the age of 14 or 15, he was anointed by prophet Samuel. 14-15 वर्षाचा असताना शमूएल संदेश त्याने दावीदाला राजा व्हायचा अभिषेक केला, Next day, he didn't sit on the आणि throne. त्याच्या काय पुढच्याच दिवशी तो सिंहासनावर विराजमान झाला He नाही. had to endure. त्याला त्या चिकाटीनं तत्परतेनं राहावं He लागलं, had to be in the waiting room. त्याला त्या वाट पाहायच्या खोलीत राहावं He लागलं, was persecuted. आणि त्याचा छळ झाला. There were many trials from King Saul. अनेक साऱ्या समस्या आणि त्रास आणि छळ शौल राजाकडनं त्याला For झाले. 15 years, he suffered. 15 वर्ष पुढे त्याला त्रास झाला फक्त, 15 years, he was in the waiting आणि room. 15 वर्ष तो वाट पाहायच्या खोलीत होता. At the age of 30, मग त्या जेव्हा तिशीत तो आला, God put him on the throne. 30 वर्षाचा झाल्यानंतर मग देवाने त्याला त्या सिंहासनावर विराजमान केलं. You have to be found in the waiting room. तसं त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये तू सापडायला तर हवा. Be found in the waiting room means be found in the presence of God. वाट पाहायच्या खोलीत सापड म्हणजे देवाच्या सहवासात सापड, देवाच्या उपस्थितीमध्ये सापड. Joseph waited for 13 years योसेफाने सुद्धा 13 वर्ष वाट पाहिली, for the dream of greatness to be fulfilled. आणि थोरवीचं स्वप्न पूर्ण व्हायला योसेफाने सुद्धा 13 वर्ष वाट पाहिलेली आहे. स्वप्न पडलं आणि दुसऱ्या दिवशी खरं झालं असं नाहीये. The dream that God showed when he was 17 years old. योसेफ 17 वर्षाचा असताना देवाने जे स्वप्न त्याला दाखवलं, It didn't happen the next day. ते काय पुढच्या दिवशी लगेच साकार झालं नव्हतं काही. Many years. अनेक वर्ष त्यात 13 गेली, years. 13 वर्ष त्यात गेली. Later he became the PM of Egypt. आणि 13 वर्ष त्यात गेली, त्यात अनेक खस्ता खाल्ल्या, वाट पाहिली, आणि मग जाऊन कुठे तो झाला मिसर देशाचा अधिकारी. But पण when you are found in the waiting room, जेव्हा वाट पाहायच्या खोलीत आपण सापडतो, your miracle is already there. त्याला हे नक्की आहे की तुझा चमत्कार ठरलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Are you getting me, people? समजताय ना मी काय म्हणतोय? Let us examine some of the steps you need to take in order to make your waiting room more pleasant. तर चला ना आत्मपरीक्षा करूया, आणि वाट पाहायच्या खोलीमध्ये आपला हा जो काही वाट बघायचा अनुभव आहे तो जरा जास्त सौख्यमय आणि चांगला करूया. First of all, पहिलं तर you must be a friend of God. तुम्ही देवाचा मित्र असायला हवं. If you are not a friend of God, you will not wait in the waiting room. तुम्ही जर देवाचा मित्र नसाल तर वाट पाहायच्या खोलीत तुम्ही वाट बघणारच नाही. You should be in good relationship with God. पहिलं तर तुमचं देवाशी नातं चांगलं पाहिजे.
Because कारण God has always reserved His best for His children. देवाने नेहमी त्याच्या मुलांसाठी अतिउत्तम ते राखून ठेवलंय And He will always give the best to His children. आणि देव नेहमी त्याच्या मुलांना उत्तम तेच देणार, उरलेलं सुरलेलं वगैरे देव देत नाही त्याच्या मुलांना. And He will give at the right time. आणि देव योग्य वेळेला देणार. Second, दुसरं, you must have faith in God. तुमचा देवावरती विश्वास असायला पाहिजे. You must have faith in पहिलं God. तर देवाची नातं पाहिजे, दुसरं तर देवावर विश्वास पाहिजे. Your absolute trust in God. अगदी संपूर्ण विश्वास देवावर हवा. And His ability to do all things for you. आणि देव तुझ्यासाठी सगळं काही करण्यास समर्थ आहे, देवात ती कुवत आहे, हा विश्वास. This faith हा विश्वास will keep you going in the face of your hardships. तुम्हाला तुमच्या त्या खडतर प्रवासामध्ये पुढे पुढे नेत राहील. Amen. हा विश्वास तुम्हाला तुमच्या त्रासांनी भरलेल्या जीवन यात्रेत पुढे पुढे नेत राहील. These two qualities are must if you have to be found in the waiting room. आणि हे दोन गुणधर्म मस्ट आहेत, पाहिजेच आहेत. जर त्या वाट पाहायच्या खोलीत तुम्ही वाट पाहत असाल तर हे दोन गुण पाहिजेत. Praise God. एक तर देवाशी नातं, दुसरं देवावरचा विश्वास. Jesus said येशू बोलले in John 14 verse 1, योहान 14वा अध्याय त्यातलं पहिलं वचन, believe in God, देवावर विश्वास ठेवा, believe also in me. माझ्यावरही ठेवा. Third, 3, you must exercise patience and perseverance. तुम्ही धीर आणि चिकाटी याचा सराव केला पाहिजे. म्हणजे काय, धीर आणि चिकाटी स्वभावात वापरली पाहिजे. When people जेव्हा लोक wait upon God, देवाचरणी वाट पाहतात, it's not easy ते काय सोपं काम नाहीये. because कारण there are those who will mock at you. काही लोक त्यावेळेला आपली मस्करी आणि थट्टा तर करणारच. They will find fault with you. काही लोक आपल्यामध्ये चुकाई काढणार की येतं असल्याचे त्यांना काय होतच नाही. But you have to keep going. पण नाही, आपण मात्र पुढे पुढे जात राहायचं की हम तो ऐसे ही भैया. Because कारण then God will bless you. मग देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Never give up. हार नाही मानायची. Abraham never gave up. अब्रामाने हार मानली नाही, Sarah did not give up. सारेने हार मानली नाही, Zechariah did not आणि give up. झकऱ्याने हार मानली नाही, Elizabeth did not give अली up. शिवाने हार मानली नाही, David did not give up. दाविदाने हार मानली नाही, Joseph did not give up. योसेफाने हार मानली नाही, Daniel did not give दानिएलने up. हार मानली नाही, His 3 friends did not give up. त्याच्या 3 मित्रांनी हार Ruth मानली नाही, did not give up. रूथने हार मानली नाही, Esther did not give up. एस्थेरने हार मानली नाही, Mordecai did not give up. मर्दखयाने हार मानली नाही. All of them have testimonies. सगळ्यांच्या जीवनात साक्ष घडल्या. आपल्याला काय झालंय? Praise आपण God. पण हार मानायची नाहीये. Quitters will never win. आणि जे असे हार मानणारे असतात ना, ते कधीही जिंकणार नाही. And winners will never quit. आणि जिंकणारे कधी हार मानत नाहीत. Praise God. जिंकणारे कधी हार मानत नाहीत. हार मानलेले कधी वर येत नाहीत, जिंकत नाहीत. You are on the victory side. तर तुम्ही विजयी भूमीवर आहात. Lastly, शेवटी you must obey God completely. तुम्ही संपूर्णतः देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे. अर्धवट 50-50 वगैरे चालत नाही. Completely you must obey God. संपूर्ण देवाचं आज्ञापालन करावं लागेल. You have to obey God promptly. आणि अगदी व्यवस्थित तत्परतेनं देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे. You have to obey God unquestionably. आणि देवाला काहीही प्रश्न न विचारता देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे. Never ask questions. एक तर देवाला कधी प्रश्न विचारायचे Never find नसतात fault with God. आणि देवात कधी चुका काढायच्या नसतात. And तो देव आहे. everyone who exhibited these attributes, आणि ज्या प्रत्येकाने हे सगळे गुणधर्म आपल्यात ठेवले, they left God's waiting room victoriously. ते सगळे देवाच्या वाट पाहायच्या खोलीतनं विजयीपणे बाहेर आले. They came out of the waiting room त्या वाट पाहायच्या खोलीतनं ते बाहेर with आले, victory, विजय घेऊन आले, with blessing, आशीर्वाद घेऊन with आले, deliverance, सुटका घेऊन आले, with rejoicing, आनंद घेऊन with आले, fulfillment. आणि सगळं काही and satisfaction. पूर्ण समाधान मिळून बाहेर आले. Praise God. देवाला धन्यवाद. Are you in God's waiting room? तर तुम्ही देवाच्या वाट पाहायच्या खोलीत आहात का? वेटिंग रूम में बैठे क्या? Maybe for a marital breakthrough. कदाचित काहीतरी तुम्हाला लग्नाविषयी नवीन कोरी सुरुवात हवी असेल. Maybe from a financial breakthrough. कदाचित काय आर्थिक नवीन कोरी सुरुवात हवी असेल. Maybe from ministerial breakthrough. कदाचित काही मिनिस्ट्री विषयीनं सेवेविषयीनं नवीन कोरी सुरुवात हवी असेल. Or relational breakthrough. किंवा नात्यांमध्ये काहीतरी नवीन कोरी सुरुवात हवी असेल. कुणाचं काय तर कुणाचं काय असतंच काय. Or healing breakthrough. किंवा काहीतरी आरोग्याची नवीन कोरी सुरुवात हवी असेल. Whatever it is. जे काय असेल ते I प्रत्येकाचं. pray मी प्रार्थना करतो that you will not wait in की vain. तुम्ही व्यर्थ वाट बघू नये. You will not wait in vain. तुझं वाट बघणं वाया जाऊ नये. In the name of Jesus. येशूच्या नावात. That God will tie you up to that chair. की देवाने त्या खुर्चीत तुला बांधून ठेवावं.
till He blesses you. जोवर देव तुला आशीर्वाद देत नाही तोवर देवाने तुला त्या खुर्चीत बांधून ठेवावं. Praise God. देवाला धन्यवाद. Heaven will answer you speedily. आणि स्वर्ग तुला अगदी पटकन उत्तर देईल. Your joy will be full. तुझा आनंद पूर्ण होईल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Wait in His presence and see the benefits. त्याच्या सहवासामध्ये वाट बघा आणि मग त्याचे फायदे पहा. Your benefits are waiting for you. तुझे फायदे, तुझा लाभ, तुझी वाट बघतायत. You are saying you are waiting for your benefits. तू असं म्हणतोय की मला फायदा व्हावा म्हणून मी वाट बघतोय. Your benefits are waiting for you. अरे तुझे फायदे तुझी वाट बघतायत. In the waiting room. त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये There God will release it for you. देव तुझ्यासाठी ते सगळं मोकळं करेल. Look at Moses. मोशेकडे बघा. How he went up to the mountain top. मोशे कसा डोंगर माथ्यावर गेला. God called him. देवाने त्याला बोलावलं Come up. की वर ये. He went up. तो वर गेला. God was teaching him patience. देव त्याला धीर शिकवत होता. He had to wait in the waiting room for आणि त्या God वाट पाहायच्या खोलीमध्ये त्याला देवाची वाट पाहावी लागली. to write that 10 commandments. त्या 10 आज्ञा लिहायला It took 40 days for God. 40 दिवस लागले देवाला. I can write 10 commandments in 3 minutes. पण 10 आज्ञा मी तर 3 मिनिटात लिहून काढू शकतो. You may do it faster तुम्ही पटकन कराल कदाचित माझ्याही पेक्षा. because you are more qualified. कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शिक्षित आहात तर तुम्ही कदाचित 1 मिनिटात लिहाल. But how God took 40 days to write 10 commandments? मग देवाला 40 दिवस का रे लागले त्या 10 आज्ञा लिहायला? Why God was not schooled? काय देवाला काही शालेय शिक्षण नाहीये का? I mean, at the most it should have taken 5 days नाही, जास्तीत जास्त म्हटलं तर चला 5-1 दिवस देवाने घ्यावेत 10 आज्ञा लिहायला. because कारण he had to chip off from the block. त्याला त्या खडकातनं एक तुकडा कापायचा होता. You ask any earthly mansion, masons, they will tell you. तुम्ही कुठल्याही या पृथ्वीवरच्या गवंड्यांना विचारा, ते सांगतील. But God was not taking time to write. पण देवाला लिहायला वेळ लागत नव्हता. God was teaching patience to Moses. देव मोशेला धीर शिकवत होता He can bless you today. की आज देव तर आज तुला आशीर्वाद देऊ शकतो. Are we ready? आपण तयार आहे का? आपल्याला ते झेपणार आहे का? आपल्याला ते आपल्यावरती आल्यानंतर ते परवडेल का? Some people have no jobs काही लोकांना नोकऱ्या नाहीत and say, Lord, आणि ते लोक म्हणतात give me triplets. मला काय ते जुळं तिळं दे. Give me triplets, Lord. 3 एक साथ 3 मुलं दे. God says you cannot survive yourself. You want 3 children. देव म्हणतो तुला खायला अन्न नाही, तुला नोकरी नाही आणि तुला 3 मुलं एक साथ पाहिजेत. Wait. वाट बघ ना जरा. Wait in patience. धीराने वाट Get a बघ. job. नोकरीला Get a लाग. promotion. बढती मिळू दे. I will bless you with quadruples. What मी is तर it? तुला I don't know. अनेकांचा आशीर्वाद एक साथ देईन. God was teaching the benefit of waiting to Moses. तर देव मोशेला वाट पाहायचा फायदा शिकवत होता म्हणून 40 दिवस. बाकी देवात काही प्रॉब्लेम नव्हता. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो? Patience appears to be one of the virtues that is lacking in our present age. आणि आपल्या सध्याच्या युगामध्ये धीर हा प्रकारच राहिलेला नाहीये. Yes. सध्याच्या काळात Today I want it. आज पाहिजे. Now I want it. अभी के अभी दो. अभी के अभी दो. Lord, give me calling today. प्रभू मला आजच पाचारण दे. And that's why God gives them today. By night it is over. आणि म्हणून देव त्यांना आज पाचारण देतो जे रात्रीपर्यंत संपतं. And today, tomorrow morning they go to work. आणि उद्या सकाळी परत ते कामाला गेलेले दिसतात. त्याला What काय happened with पाचारण your म्हणतात? calling? It's gone. पाचारणाचं काय झालं रे तुझ्या? गेलं. No waiting in prayer. वाट बघणं वगैरे प्रार्थना वगैरे काय प्रकार काही नाही. Absence of it has denied so many people valuable opportunities. आणि म्हणून हे सगळं उपस्थित नाहीये त्यांच्या जीवनामध्ये वाट बघणं प्रार्थना करणं. आणि म्हणून अशा लोकांकडनं कितीतरी सुवर्ण संध्या गेलेल्या आहेत. Sometimes कधी कधी during a recruitment process, जेव्हा लोकांना कामाला लावायची ती जी काही प्रक्रिया असते त्यावेळेला a test of patience is administered to job seekers. धीराची परीक्षा घेतली जाते ज्यांना नोकरी हवी आहे त्या Yes, बेरोजगारांची. to observe their attitude. की त्यांची वृत्ती कशी आहे त्यांची धीराची परीक्षा घेतली जाते. Yes, they wait. आणि ते वाट बघतात. They want to see how much serious you are. कारण त्यांना बघायचं असतं की तुम्ही किती गंभीरपणे ह्या नोकरीला घेताय का आपला सगळा टाइमपासच आहे. Sometimes कधी कधी they will keep the candidate waiting outside. त्या उमेदवाराला ते बाहेर तसंच खितपत वाट पाहत Isn't it? ठेवतात. People who go for interviews know. जे लोक इंटरव्ह्यूला जातात त्यांना माहित असेल They will keep you waiting. तुम्हाला वाट बघत ते ठेवतील. अलीकडे ऑनलाईन पण होतात त्याच्यावर सुद्धा तुला वाट बघत ठेवतील. And then they say, आणि म्हणतात so late, एवढा उशीर? when my boss will call me, माझा बॉस कधी बोलवेल मला? but I go home. मी घरीच जातो बाबा, जाऊ दे. It's 1 o'clock, I'm hungry. 1 वाजले, भूक लागली. Finish, you lose your miracle. संपलं, चमत्कार गेला. 1 वाजले, भूक लागली. जिंदगी खाली खाना ही है क्या बेटा? Say,
And because with this they note those who complain and say ill things about the organization. आणि मग हे जे लोक असतात ते तक्रार करून त्या संस्थेला नावं ठेवतात. बोला, त्या They want to check it up. कंपनीला नावं ठेवायला लागतात. त्यांना तपासायचं असतं. Whether this fellow now waiting for 1 hour, 5 hours, whether he is now going to complain about the organization पण त्या itself. संस्थेला आणि त्या कंपनीला तपासायचं होतं की याला जरा 2-4 तास किंवा जे काही वाट पाहायला लावली तर हा तक्रार करतो का धीरानी वाट बघतो, जरा बघूया. And those who run out of patience decide to leave. आणि ज्यांचा धीर संपतो ते गचकतात आणि सोडून जातात का भूक लागली. And only those people who are deemed to have passed this test of patience आणि जे लोक या धीराच्या परीक्षेत पास होतात are given the job employment. त्यांना नोकरी मिळते. कारण की ते Yes. बॉस लोक हेच Many are तपासत agreeing with me होते. here. अनेक लोक सहमत करतात माझ्याशी. Amen. कारण ते बॉस लोक हेच तपासत होते ह्याच्यात धीर आहे का बघूया. Bible says बायबल म्हणतं in Exodus 24 verse 12, निर्गम 24 त्यातलं 12वं वचन. the Lord said to Moses, निर्गम 24:12 देव मोशेला म्हणाला, come up to me in the mount वर ये माझ्याकडे. and be there. निर्गम 24:12 तेव्हा यहोवाने मोशेला सांगितले, डोंगरावर चढून माझ्यापाशी ये आणि इथेच राहा. इथेच राहा. हिलमत. इंटरव्ह्यू मी घेणार हा, आणि माझे वेळेत. नाही जाना तो दूर, इधर से हिलमत. तुझा He- इंटरव्ह्यू मी घेणार. He didn't say I will come directly and मी talk to you. डायरेक्ट येऊन तुझ्याशी बोलणार आहे असं नाही No, बोलला. be there. तिथं थांब जरा. Gate पाशी थांब तू. हा, थांब जरा. Near the gate. अलीकडे तेच होत नाही लोकांना. अँड्स इन द पॅन्ट, सारखं इकडे आणि तिकडे आणि तिकडे आणि तिकडे. Say, and I will give you the tables of stone and the law and commandments which I have written that thou mayest teach them. मग मी तुला दगडी पाट्या आणि त्यांना शिकवायला मी लिहिलेले नियम व आज्ञा देईन. Say, काय केल्यावर? डोंगरावर चढून माझ्यापाशी ये आणि इथेच राहा, तर मी And- तुला दगडी पाट्या देईन. and so in verse 16, मग 16वं I वचन, think so it is 16, मला असं वाटतं 16. Moses said to the elders, मोशे वडिलांना म्हणाला, you wait here for us until we come again to you. आम्ही परत तुमच्याकडे येईपर्यंत तुम्ही इथे वाट पहा. And behold, आणि पहा, Aaron and Hur are with you. अहरोन आणि हूर तुमच्या सोबत आहेत. If any man has a cause, let him come to them. एखाद्या माणसाला जर काही कारणाने भेटायचंच असेल तर त्यांनी अहरोनाला हुराला भेटावं. So I'm going now. मी आता वर चाललोय. So the glory of God settled over Mount Sinai. तर त्या सिनाय डोंगरावर देवाचा गौरव येऊन विराजमान झाला. That cloud covered the mountain for 6 days. आणि 6 दिवस त्या डोंगराला देवाच्या गौरवी ढगाने वेढून घेतलं. That means 6 days he was sitting in one corner on the mountain top. 6 दिवस तो मोशे डोंगर माथ्यावर एका कोपऱ्यात बसलेला होता. काय करत होता? It was a waiting room. वाट पाहायची खोली होती ती. God did not attend to him. देव लगेच त्याच्याकडे आला नाही. No angel came and said, have coffee. का देवदूत येऊन त्याला असंही म्हटले नाहीत की वाट बघताय का, ठीक आहे कॉफी घ्या. No. नाही नाही. Glory cloud covered for 6 days. वैभवी ढग 6 दिवस त्याला वेढून राहिला. Verse 16. 16 On वचन, the 7th day he called out of the cloud to Moses. तेव्हा योहाने ते सिनाय डोंगराला ढगाने तो 6 दिवस, 7व्या दिवशी त्याने ढगाच्या मधून मोशेला हाक मारली. 7व्या दिवशी. Is it there in your Bible? तुमच्या बायबल मध्ये हे लिहिलंय का तपासा. लिहिलंय ना? मग हे असं का हो? 7th day God called him. 7व्या दिवशी देवाने त्याला हाक मारली. 6 days Moses was sitting. 6 दिवस मोशे बसून होता. Can you imagine every day waiting there? रोज वाट बघत असंच. What you are doing? Alone. काय करताय? एकटे. अलोन विथ जीसस. Alone with Jesus. हालेलुया. Waiting there, doing nothing. वाट बघत, काही न करत. Some people thought, काही लोकांना no, वाटलं for God to come from heaven, it took 6 days. नाही, स्वर्गातून देवाला खाली यायला 6 दिवस लागणारच ना. स्वर्ग किती वर आहे. हो का? काय तुमची बुद्धी तल्लख आहे. On the 7th day, 7व्या दिवशी God called out. देवाने हाक मारली. See that? बघा. And then he went up. आणि मग तो वर गेला. He was waiting in the waiting room for 6 days. वाट पाहायच्या खोली 6 दिवस त्याने वाट पाहिली. Waiting in prayer, वाट बघत, प्रार्थना करून, waiting in preparation. तयारी करत स्वतःची. And then on the 7th day, मग 7व्या दिवशी he was ushered in the presence of God. देवाच्या सहवासात त्याला प्रवेश मिळाला. Praise God. देवाला धन्यवाद. Verse 18. 18. He was on the mountain top for 40 days and 40 nights. आणि मोशे ढगामध्ये जाऊन डोंगरावर चढून गेला. 40 दिवस 40 रात्र डोंगरावर होता. What a man of patience. हे काय धीराचा माणूस म्हणायचा हा मोशे. Moses exhibited this virtue आणि मोशेनं हा गुणधर्म दाखवून दिला. in a आपल्या very striking manner. अगदी फार सुंदर रीतीने उठून दिसेल असा धीर त्याने आपल्या स्वतःच्या वागण्यात दाखवला. God had invited him to come to the mount देवाने त्याला आमंत्रित केलं होतं डोंगरावर ये, to meet him to receive the tables containing the 10 commandments. की त्याला भेटून मला 10 आज्ञांविषयी मेज मांडायचा आहे. Moses obeyed. मोशेने आज्ञा पालन केलं. But for the first 6 days he was waiting. पण पहिले 6 दिवस मोशेला फक्त वाट बघावी लागली. God did not utter a word. देव एक शब्द म्हणून त्याच्याशी बोलला नाही. It was not until the 7th day आणि 7व्या दिवसापर्यंत काही नाही.
before God called to him. मग 7व्या दिवशी देवाने त्याला हाक मारली. See, Moses was waiting patiently. मोशे धीराने वाट पाहत होता God surely found a patient leader in Moses. आणि देवाला मोशेमध्ये नक्कीच एक धीर असलेला लीडर सापडला A right tool for his purpose. आणि त्याच्या संकल्पांसाठी असलेलं योग्य शस्त्र हत्यार मोशे बरोबर लीडर. Because from there they have to travel for 40 कारण years. तिथून त्यांना पुढे 40 वर्ष प्रवास होता. If there Moses had failed जर इथे डोंगरावर मोशे अपयशी झाला असता and grumbled, आणि कुरकुर करत बसला असता God would have तर said, देव बोलला I असता will send the children of Israel through the hands of Aaron. इस्रायली लोकांना मी आता अरोनाच्या हस्ते पाठवीन. मोशे तो फेल हो गया. Or I will send the children of Israel through the hands of Joshua. नाही तर इस्रायली लोकांना मी यहोशुआच्या हाते पुढे पाठवीन. मोशे फेल हो गया. But he didn't fail. पण मोशे अपयशी झाला नाही. He passed the test. मोशे देवाच्या परीक्षेत पास झाला. How we need to have this virtue of patience. बघा ना आपल्यामध्ये सुद्धा किती धीर असायला हवा And आहे we have to pray to God आणि आपण देवाला प्रार्थना करायला हवी आहे. for that grace to wait. किती कृपा म्हणजे वाट बघायची कृपा आपल्यावर यावी. Amen. Amen. Many believers can hardly wait upon God. अनेक बिलीव्हर लोकांना देवाचरणी वाटच बघता येत नाही They want the promise now. आणि लगेच अभिवचनं त्यांना पूर्ण झालेली हवी असतात. लगेचच्या लगेचच They have missed the voice of God. देवाची वाणी देवाचा आवाज कुठेतरी त्यांच्याकडनं चुकतो They have missed the clear directions from God. आणि देवाकडनं येणारी योग्य दिशा क्लिअर कट दिशा त्यांच्याकडनं कुठेतरी राहून जाते. That's why they don't know the purpose of God in their lives. आणि म्हणून अशा बिलीव्हर लोकांना देवाचे संकल्प आपल्या जीवनासाठी असलेले कळतच नाही. I waited for nearly 1 year मी 1 वर्षभर देवाचरणी वाट to पाहिली. get God's correct direction on my life. देवाचं योग्य मार्गदर्शन माझ्या जीवनावर मला मिळावं म्हणून वर्षभर मी पहिल्यांदा वाट बघितली आहे. I'm not hitting in the air. मी काय हवेमध्ये बाण नाही सोडत आहे. I know my direction. मला माहितीये मी कुठली दिशा धरली आहे. I know my God is leading me. मला माहितीये माझा देव मला चालवतोय I have come with a mission. आणि मी एक मिशन घेऊन आले I या have come with जगात. an assignment. माझा जन्मच एका I कामगिरीने will झाला complete it in the name of आणि Jesus. येशूंच्या नावात ते पूर्ण करूनच माझं प्रस्थान होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. For your careers, for your ministries, for your कसं? marriage, तुमच्या सेवेसाठी करिअरसाठी लग्नासाठी नोकरी धंद्यांसाठी people make haste लोक घाई घाई करतात and then repent in leisure. आणि मग नंतर आरामाने खेद करत बसावं लागतं. Oh, I got married to a wrong woman. अरे चुकीच्या मुलीशी मी लग्न केलं. I got married to a wrong अरे man. चुकीच्या पुरुषाशी मी लग्न केलं. He who believes that does not make haste. जो विश्वास ठेवतो तो घाई करत नाही असं लिहिलंय. There is a great profit in patience. बघा धीरामध्ये फार मोठा फायदा आहे. We should allow God all the time. आपण देवाला नेहमी परवानगी दिली पाहिजे. Allow Him to deal with us. आपण देवाला नेहमी परवानगी द्यायची की माझ्या जीवनात कार्य कर मला हाताळ. Amen. Amen. No time spent waiting for Him is a wasted time. देवाचरणी वाट पाहिलेला कुठलाही वेळ जो आहे तो वाया घालवलेला वेळ नाहीये. Moses did not only get the tablets of stone आणि मोशेला फक्त दगडी पाट्या मिळाल्या एवढंच नाही containing the 10 ज्या commandments, दगडी पाट्यांवर 10 आज्ञा लिहिलेल्या होत्या but But- his face also shone. त्याचा चेहरा पण असा चमकायला There लागला was की glory on his face. त्याच्या चेहऱ्यावरनं दिसून आलं की देवाला भेटून आलेला पठ्ठा आहे. God's glory was on his face. देवाचा गौरव त्याच्यावरती एवढं तेज त्याच्यावरती एवढं आलं. Every person who has waited upon God has God's glory on his face. जो प्रत्येक माणूस देवाचरणी वाट पाहतो त्याच्या चेहऱ्यावरती एक तेज असतं. सांगावं लागतच नाही की हे देवाचे जणे बिलीवर आहेत. The waiting did not go for nothing. आणि वाट बघणं उगीच गेलं नाही काही. Praise God. देवाला धन्यवाद. There is benefit. काय म्हणतोय मी वाट बघण्यात फायदा आहे. The moment he came down, he became a different Moses. आणि ज्या क्षणाला मोशे मग खाली आला तो अगदी वेगळाच मोशे The होता. moment you come out of the waiting room, you become a different person. वाट पाहायच्या खोलीतनं जेव्हा तुम्ही बाहेर येता तुम्ही अगदी वेगळेच झालेले असता. The public who saw him and sat with him and ate with him, now they could not see his face. आणि जो लोक समुदाय मग एकेकाळी त्याच्या सोबत बसायचा त्याच्याकडे पाहायचा त्याच्याबरोबर जेवायचा त्या लोकांना आता मोशेकडे पाहायला जमेना. His face was shining. त्याचा चेहरा एवढा चमकत There is होता. a great manifestation. फार मोठं एक प्रगटीकरण त्याच्या चेहऱ्यावर होतं. When you are in the waiting room, असं होतं म्हणजे जेव्हा आपण वाट पाहायच्या खोलीत असतो you get greater anointing, त्याला आपल्यावरचा अभिषेक मोठा होतो greater revelation, आणि मोठं प्रगटीकरण डोक्यात प्रकाश पडतो greater power, आणि मोठं सामर्थ्य मिळतं. greater authority. मोठा अधिकार सुद्धा मिळतो गाजवायला. Every man of God has been found in the waiting room. देवाचा प्रत्येक सेवक वाट पाहायच्या खोलीत आढळलाय म्हणून इथवर आलाय. When they come out, जेव्हा ते बाहेर येतात they are a different मग person. ते वेगळेच असतात. Praise God. देवाचे सेवक असे बनत नाहीत. You become a different person. मग तुम्ही वेगळेच म्हणता वाट पाहायच्या खोलीतनं बाहेर आल्यावर. Pastor, what should I do while waiting? आता मी काय करू वाट बघतोय काय What करू. should I do while I am waiting in the waiting room? वाट बघत असताना काय करू पास्टर.
While waiting, वाट बघताना keep your heart right. जरा आपलं हृदय बरोबर ठेव Keep your mind focused on आणि God. मन सुद्धा जरा देवावर केंद्रित ठेव. Keep working for the kingdom of God. देवाच्या राज्याचं काम त्यावेळेला सुरूच ठेव Be a cheerful giver. आणि एक आनंदानं संतोषानं देणारा बन. Amen. Amen. Because कारण many times अनेक वेळेला God may have spoken to you, देव कदाचित तुझ्याशी बोलला असेल, but His promise is one thing, पण देवाचं वचन एक वेगळी बाब. but the realization of that promise is quite another. पण त्या देवाच्या वचनाविषयी ना आपल्याला जाण होणं ही एक वेगळी बाब. Are you getting me, कळतंय people? ना, देव तर नेहमीच बोलतो, पण बोललेलं मला जाणवतंय का ही वेगळी बाब असते. God visited Abram देव अब्रामाला भेटायला आला in a vision दृष्टांतात and told him आणि अब्रामाला म्हणाला, that I am your mighty reward. मी तुझं मोठं प्रतिफळ आहे अब्रामा, I am your great reward. मी तुझं बक्षीस आहे. Don't look at the reward you want. म्हणजे जी बक्षिसं तुला हवी आहेत त्याच्याकडे बघत बसू नको, तुझं बक्षीस ना मी आहे. First accept God as your reward. पहिलं देवाला आपलं बक्षीस म्हणून स्वीकार. माझी प्रॉपर्टी, माझं वतन देव आहे, Yes. Then the reward will come. मग बक्षीस मिळेल. Many people want the reward and not want God as a reward. अनेक लोकांना बक्षीस आणि प्रतिफळ पहिलं पाहिजे. अरे देवाला बक्षीस म्हणून पहिलं घे. But God, when He visited Abram, He said, पण देव जेव्हा अब्रामाला भेटला तेव्हा म्हणाला, I am your exceeding great reward. मी तुझं प्रचंड मोठं प्रतिफळ आणि बक्षीस आहे. Exceeding great reward. प्रचंड मोठं बक्षीस तुझं मी आहे. More than what you desire or crave आणि for. तुला जी काही इच्छा आहे, तुला जे काय हवंय त्याच्यापेक्षाही फार मोठं बक्षीस तुझं मी आहे. This was when God met Abram in Genesis 15. आणि उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामध्ये देव जेव्हा अब्रामाला भेटला तेव्हा देव त्याला हे बोलला. Then Abram said, मग अब्राम बोलला, You have given me everything, Lord, प्रभू तू मला सगळं दिलंयस, except a child. पण संतान नाही दिलंस. Except a child. फक्त संतान नाही See, दिलंस. this was in Genesis 15. आणि उत्पत्तीच्या 15व्या अध्यायात बरं का हे. God said, मग देव त्याला म्हणाला, Your heir shall come out of your own flesh, आणि तुझा वारीस जो आहे ना तुझ्या देहातनच येणार आहे, not Ishmael. बाकी इश्माईल नाही काय. It will come from your own flesh. तुझ्या स्वतःच्या देहातनं तुझा वारीस येणार आहे. Then God said, मग देव बोलला, Abram, अब्रामा come out of your tent. तंबू सोड बाहेर ये. I want to show you something. मला तुला काहीतरी दाखवायचं. Abram came out. अब्राम तंबूतनं बाहेर आला. God said, देव त्याला बोलला, Look up. वर बघ, Look at the stars. चांदण्या बघ, Can you count them? तारे मोजता येतात का? Abram said, No. अब्राम म्हणाला, तारे नाही मोजता येत, I खूप can आहेत. count only till 100. मला फक्त 100 पर्यंत मोजता येतील. That much schooling I did. बस एवढी शाळा मी शिकलोय की 100 पर्यंत मोजता येतं. God said, देव बोलला, Even the best of the scholars will not be able to count all the stars अगदी अतिशय पंडित लोकांना सुद्धा सगळ्या ताऱ्यांना मोजता येणार नाहीये. because there are billions of them. कारण की तारे अब्जो आहेत, अब्जो तारे आहेत. And by the time you finish counting, you will not be there. आणि जोवर तू तारे मोजत राहशील आयुष्य संपेल पण तारे मोजून होणार नाहीत. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? And God said, देव बोलला, This much number shall your seed be. ही गणना तुझं संतान एवढं असेल. म्हणजे अगणित झालं की होते, अगणित झालं ना होते. And today, आज billions are believing in Jesus. अब्जो लोक येशूंवर विश्वास ठेवतात. That's so true. आणि हे खरं आहे, आपल्याला माहित नाही म्हणून असं नाहीये, असं नाहीये. आहेत जगात अब्जो लोक येशूंवर विश्वास ठेवतायत. And Bible says, बायबल म्हणते Abram believed in God. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला And it was accounted to him for आणि righteousness. ते त्याला नीतिमानपणा म्हणून गणण्यात आलं. Genesis 15 verse 6. उत्पत्ती 15वा अध्याय 6वं वचन. He believed. त्याने विश्वास ठेवला, But yet there was no fruit in पण that तरी belief. अजूनपर्यंत त्या विश्वासाचं फळ त्याला दिसलं नाही. Because if he had really believed, कारण खरोखर जर त्याने विश्वास ठेवला असता he wouldn't have had Ishmael. तर त्याला इश्माईल झाला नसता. Now, आता from Genesis 15 उत्पत्ती 15 पासून to Genesis 17, उत्पत्तीच्या 17व्या अध्यायापर्यंत nothing happened. काहीच झालं नाही. From Genesis 15 to Genesis 17, nothing happened. उत्पत्तीच्या 15व्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत काही झालंच Some नाही. people say, काही लोक म्हणतात God spoke, he says. देव बोलला म्हणतो हा, पण काही झालं नाही. पण अजूनपर्यंत कुठं काही झालं नाही त्याच्या जीवनात. तो म्हणतोय देव त्याच्याशी बोललाय. Maybe God didn't speak to them. अरे कदाचित देव त्यांच्याशी बोलला नसेल. It's not true. हे खरं नाही. Even if God speaks to you, जरी देव तुझ्याशी बोललाय he may not bless you that same day. तरी देव त्याच दिवशी तुला आशीर्वाद देणार असं नाहीये. He can, देऊ शकतो, but he has to wait upon पण नाही. us to देवाला change. आपली वाट बघावी लागते की बिघड गई सुधर गई. Now, मेरी बिगडी चाल झाल्यावर देतो. now from Genesis 15 आता उत्पत्ती 15 पासून to Genesis 17, उत्पत्ती 17 पर्यंत 10 more years lapsed. 10 वर्ष अजून गेली. 10 years. किती?
10 वर्ष अजून गेली, Nothing happened. काही झालंच नाही. And suddenly, आणि अचानक God appears to him देव त्याला प्रगट झाला. in परत Genesis 17 उत्पत्ती 17 मध्ये देव त्याला परत भेटायला आला. after 10 years. 10 वर्षांनी बरं का, 10. And then God appeared and said, देव त्याला परत भेटून म्हटला, Abraham, अब्रामा remember आठवतो का? 10 years back I came to you? 10 वर्षांपूर्वी आलो होतो तुला भेटायला. हे सगळं बरोबर आहे. लोक नाही. किती तिचा शिवाय देतात. हो देवप्पा ते सगळं ठीक आहे, पण मेंबर लोक बहुत गालियां दे रहे. हाँ मेंबर लोग गालियां दे रहे. Because I told all of them कारण मी सगळ्यांना म्हटलो होतो, that God visited me. मैं सारे God मेंबर visited लोग me. को बोल दिया की प्रभु मुझे मिलने आया, प्रभु मुझे मिलने आया. And God said, I will bless you. आणि देव म्हटला मला की देव मला आशीर्वाद देणार आहे. And here you showed me thousands of stars. I don't have one star at home. हजारो तारे तुम्हाला त्या दिवशी दाखवले, एक तारा म्हणून माझ्या पदरी अजून पडला नाही. 10 वर्ष गेली रे बापा. God said, देव बोलला, listen, ऐक, your name shall be changed from Abram to Abraham. तुझं नाव अब्रामापासून अब्राहम मी करतोय. Abraham said, for this God came. अब्राहम म्हटला, अच्छा हे नाव बदलायला आलास परत बाजू God, let that name be Abraham or Isaac or anything. देव बाप्पा नाव काही ठेव, आखिर नाम में क्या रखा? अब्राम रख, अब्राहम रख, इस्माइल रख, कुछ भी रख. But I'm waiting for a child. मी संतानाची वाट बघतो, तू मुद्दा विसरला. See, he may not be saying it, तो बोलणार नाही but असं, in his heart he must be त्याच्या having it. हृदयामध्ये असं होतं की तू मुद्दा विसरला का? मला काय हवं होतं? God said, देव बोलला, Abraham, अब्राहम, I came to you. तुझ्याकडे मी आलो. Abraham was so happy. अब्राहम आनंदी झाला. And I came to tell you, तुला हे सांगायला आलो, your name shall no more be Abram but Abraham. आतापासून तुझं नाव अब्राम नाही तर अब्राहम मी करत आहे. And your wife's name shall not be Sarai but Sarah. आणि तुझ्या बायकोचं नाव आतापासून पुढे साराय नसणार, सारा असणार. Are you happy now? आता तो खुश आहे ना बाबा? अब्राम म्हटला असं आता पदरी पडलं, पवित्र मानला, तर काय? Genesis 17 verse 6. मग उत्पत्ती 17 6 वचन, And I will make you fruitful. आणि मी तुला सफळ करीन. ते गेल्या 10 वर्षाआधी हो 10 सांगितलं. वर्षापासून मी तेच ऐकतोय. दे बाप्पा तू मला See दे. here in verse 6. 6 वचन 17 6 And I will make you fruitful. मी तुला सफळ करीन. What is it? हे Lord? काय? दे बाप्पा काय आहे हे? Patience. अरे धीर आहे हे. You are in the waiting room. तू वाट पाहायच्या खोलीत आहे. Don't grumble. तू कुरकुर करू नको. Don't complain. तू तक्रार करू नको. My plan is final. माझी योजना फायनल. And then Abraham waited. मग अब्रामाने वाट पाहिली And then he told all his friends, आणि सगळ्या मित्रांना मग म्हणाला, God visited me. देव मला परत भेटला बरं का. He changed my आणि name. देवाने माझं नाव बदललं. अरे पण देवाला तूच चेंज करायचं हो होतं ना. स्वतः. देव कशाला आला तुझं नाव बदलायला? एवढंच होतं, तू स्वतःच बदलायचं होतं की. And then मग nothing happened. काही नाही झालं. Then in chapter 18, मग 18वा अध्याय, God visited again देव त्याला परत भेटायला आला. with 2 angels. 2 देवदूत घेऊन आला The यावेळेला. Lord came प्रभू आला. and the Lord said, प्रभू त्याला म्हणाला, because the Lord found Abraham sitting outside his tent. कारण की देवबापाला अब्राम तंबूच्या बाहेरच बसलेला दिसला. And the Lord said, तर प्रभू त्याला म्हणाला, Abraham, अब्रामा where is Sarah your wife? काय रे बाबा, सारा कुठे, तुझी बायको कुठे आहे? कुठे असणार? घरीच आता असणार. बायको आहे, घरातच असणार. He said she is in the tent. तर तो म्हटला नाही, तंबूत आहे. Oh, okay. अच्छा, ठीक आहे. This season या ऋतूत she will have a son. तिला संतान होईल, पुत्र संतान. This season या ऋतूत she will have a son. तिला पुत्र संतान होईल. Suddenly a loud laughter was heard coming अचानक from the tent. जोरात हसायचा आवाज आला हो तंबूतनं. She started laughing. सारा लागली हसायला की गंमत जम्मती हो रहा हमारे साथ. I am so old, मी एवढी म्हातारी झाले, 90 years. आता 90 वर्षाची झाले मी, My man is 100. आणि माझा पुरुष झाला 100चा. What will happen? आता काय होणार आहे? God is only saying but never ते fulfilling. फक्त बोलतो, करत नाही. The Lord said, प्रभू बोलला, why did Sarah laugh? का रे सारा का हसली अशी? Is there anything too hard for the Lord? देवाला काय अवघड आणि अशक्य आहे का? Sarah must have said within herself, सारा स्वतःला म्हटली असेल मग, I didn't laugh. बापरे मी नाही हसल्या. But you met my husband Abraham in a vision तुम्ही माझ्या नवऱ्याला अब्रामाला दृष्टांतात भेटला देवापा. in Genesis 15. उत्पत्ती 15 मध्ये. You promised him, आणि वचन देऊन गेला, but nothing happened. पण काही झालं नाही ना. So finally we have had to have Ishmael. मग सरते शेवटी आम्हाला इश्माईल पैदा करावा लागला हगारेद्वारे. Again, परत in Genesis 17, उत्पत्ती 17 you met again Abraham. परत तू माझ्या नवऱ्याला भेटायला आला. You changed his name. त्याचं नाव बदलून You गेलं, changed my name. माझंही बदललंस. Both our names are new. आमची दोघांची नावं आता नवीन आहेत, But it has not changed our पण situation. आमची परिस्थिती नाही ना बदलली. So we are calling one another with a new name. आता आम्ही एकमेकांना नवीन नावाने हाक मारतो बरं का. And then now you say it will come. आणि आता तुम्ही परत म्हणताय दे बापा की होणार आहे. When, Lord, when? कधी होणार प्रभू, कधी? And the Lord left. आणि प्रभू निघून गेला. Then immediately, मग लगेच
The following year, येत्या वर्षी she had a son. तिला पुत्र संतान झालं. Isaac. इसाक आला. Isaac means laughter. इसाक म्हणजे हास्य. Real laughter came then. खरं हास्य मग त्यांच्या घरात आलं. Praise देवाला God. धन्यवाद. From Ishmael to Isaac, it was 14 years waiting. इश्माल पासून इसाहाक होण्यापर्यंत मध्ये 14 वर्ष गेली. Praise God. देवाला धन्यवाद. Habakkuk chapter 2 verse 3. आणि हबक्कुकचा दुसरा अध्याय त्यातलं तिसरं वचन. For the vision is yet for an appointed time, but at the end it shall break and not lie. Though it tarry, wait for it, because it will surely come, it will not tarry. हबक्कुकचा दुसरा अध्याय तिसरं वचन. कारण दृष्टांत अजून नेमलेल्या समयासाठी राखून ठेवलेला आहे, परंतु तो शेवटात जायला त्वरा करीत आहे. तो फसवणार नाही. त्याने विलंब केला तरी त्याची वाट पहा, कारण तो येईलच. तो उशीर करणार नाही. Praise देवाला God. धन्यवाद. You will be at a loss if you don't wait. जर तुम्ही वाट पाहिली नाही तर तुमचं नुकसान होईल. You know, when Saul was in the war, तुम्हाला माहितीये जेव्हा शौल युद्धात होता, Samuel told him, शमुवेल त्याला म्हणाला You go to Gilgal, की तू गिलगालला जा I will catch up with you later. आणि मी नंतरहून येतो तुझ्याकडे. But see that you wait for me. पण तिथे तू माझी वाट बघ बर का. It may take even a week. आणि आठवडाभर सुद्धा कदाचित वाट बघावी लागेल. I may get there in time. मी वेळेत तिथे येईन. But when I come, पण जेव्हा मी येईन I will offer sacrifices on the altar. मी वेदीवरती अर्पण चढवीन And then I will tell you what to do next. आणि मग मी तुला सांगीन की पुढे काय करायचं. Then you can go for war. आणि त्यानंतर तू युद्धाला जा. 1 Samuel 10:8. 1 शमूएल 10वा अध्याय 8वं वचन. And so Saul waited 7 days. तर शौलाने 7 दिवस म्हणजे आठवडाभर वाट बघितली. He waited 7 days 7 दिवस त्याने वाट पाहिली. according to the set time that Samuel had appointed. म्हणजे शमूएलाने जी वेळ बांधून दिली होती त्या वेळेनुरूप. But Samuel did not come to Gilgal. पण शमूएल सर काही गिलगालला आले नाहीत. And so they all scattered. म्हणून ते सगळे पांगले, विखरले. See? And he was troubled. आणि त्याला त्रास व्हायला लागला. He said, Now तो the म्हणाला enemies are so close. आता शत्रू एवढ्या जवळ आलाय. Samuel has not come. शमूएल अजून आलाय नाही. See? When you desire something from God, बघा देवाकडनं एखाद्या गोष्टीची आपली इच्छा असेल ना, your attitude while waiting for it can seriously influence whether or not you will get. वाट बघताना तुमची जी वृत्ती आहे ना, त्या वृत्तीवरनं छाप पडेल तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार. तर वृत्ती चांगलीच ठेवा. Because in a wrong attitude, you take the wrong step. कारण चुकीच्या वृत्तीत माणसं चुकीची पावलं उचलतात. That's why as a child of God, म्हणून देवाचं लेकरू या नात्यानं never relent in praying, कधी प्रार्थना करण्यात कानाकुनी करू नका. even when you are yet to receive answers. आणि तुम्हाला जरी उत्तरं मिळाली नसली तरी प्रार्थना करण्यामध्ये टाळमटाळ करू नका. Don't lose hope. आशा सोडू नका. Don't try something ungodly. आणि जे अभक्तिमान आहे असले प्रयत्न करायचे नाही. Don't invite Ishmael in your home. इश्माईलला आपल्या घरांमध्ये आमंत्रित करू नका. Just because you are not seeing any immediate change. केवळ तुला लगेच काही बदल दिसला नाही म्हणून मी तर इश्माईल पैदा करून मोकळा झालो अशी घाई करायची गरज नाही. Today the world is suffering because of Ishmael. आज संपूर्ण जगाला इश्माईलच्या त्या निर्मितीमुळे त्याच्या त्या आयुष्यामुळे त्रास झालाय. When you fail in your examination, जेव्हा आपण आपल्या परीक्षेत अपयशी नापास होतो don't say, त्याला असं म्हणू next नका time I will pass. पुढच्या वेळेला मी पास होईन. Because I will take a big sheet of paper and I will copy from कारण it. की मी मोठा पेपर घेऊन जाणार आहे बरोबर सगळं लिहिलेलं आणि त्याच्यातनं कॉपी करून मी लिहिणार आहे. Amen. त्याला पास होणं म्हणतात का. Instead, try a new method of reading तर नवीन पद्धत कुठली तरी वाचायची अभ्यास करायची शोधा ना. and back it up with prayers. आणि प्रार्थनेचा पाठिंबा त्याला द्या. Go to Alok sir or Johnny sir. आलोक सरांकडे जा, जॉनी सरांकडे Learn जा, from them. त्यांच्याकडनं शिका. You will pass. तुम्ही पास व्हाल. Don't go for wrong methods. चुकीच्या पद्धती कशाला आत्मसात करताय. मी कॉपी करीन. अरे कॉपी करून पास झाला, उसको भी क्या पास होना बोलते क्या. Saul waited and waited. शौलाने वाट बघितली 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 And what did he do? आणि मग काय केलं. He said finally, शेवटी तो म्हणाला Bring me the burnt offering. मला तुम्ही होमार्पण आणा Bring me the peace offering. आणि मला शांत्यर्पण आणा. And he offered these offerings. आणि त्यानेच ही अर्पण चढवली. Just as he finished offering the offerings, आणि जसं त्याने अर्पण चढवून पूर्ण केलं Samuel came. शमूएल आला. How can it be like that? असं कसं झालं. That means he was hiding somewhere there. याचा अर्थ शमूएल तिथेच कुठेतरी लपलेला असेल की देखेंगे बंदा करता क्या है. We will see whether he is faithful. बघू आपण हा विश्वासू आहे का, इमानी आहे का. God always waits. देव नेहमी वाट बघतो बरं We'll का. see what he हा, does. काय माहिती एखाद्या पिलरच्या मागून देव बघत असेल तुझ्याकडे की हे क्या कर रहा चर्च में भी देखने दे. The moment you take the wrong step, he comes. ज्या क्षणाला तू चुकीचं पाऊल उचलतो देव प्रगट होतो की See? एक्सक्यूज मी मैं इधर ही आहे. Bible says the moment he offered, Samuel came. बायबल म्हणतं ज्या क्षणाला त्याने यत्न चढवला शमूएल आला. And
And Saul went out to greet him. आणि मग शाऊल गेला शमूएल सरांचं म्हणजे त्यांना भेटायला, No remorse. सलाम द्यायला. खेद वगैरे काही नाही बरं का की शमूएल- Samuel should have come to meet him. शमूएल त्याला भेटायला यायला हवे होते, But the guilty, this fellow had no guilt. पण ह्याला काही दोषी भावना नाही. He himself, the robber goes to meet the police. हो, चोरानी चोरी केली आणि वरहून पोलिसांना भेटायलाही गेला. And so Samuel said, तर शमूएल त्याला म्हणाला, what is this you have done? काय रे बाबा हे काय केलं, What is this you have done? काय केलं, याला मी नसते उद्योग म्हणतो. Saul replied, मग शौलाने उत्तर दिलं, when I saw my men were scattering नाही नाही माझी माणसं सगळी विखरायला लागली and you have not arrived yet. आणि तुम्ही सुद्धा वेळेत आला नाही. You told me the time but you didn't come. तुम्ही मला म्हटला होता 8 दिवसात येतो, तुम्ही आला नाही. The Philistines were drawing closer. आणि पलिश्ती सैन्य किती जवळ जवळ यायला I लागलं was worried. आणि मला काळजी व्हायला लागली. They would attack us in Gilgal. आता हे पलिश्ती आमच्यावरती गिलगाल मध्ये हल्ला केले असते तर, And I hadn't offered any offering आणि मी तर also. अजूनपर्यंत काही अर्पण चढवली सुद्धा नव्हती. So I forced myself to offer a sacrifice on the altar. म्हणून मी बळजबरीनं बरं का, अगदी बळजबरीनं मी ही स्वतः सगळी अर्पण चढवली आहे, Otherwise I wouldn't have done it. नाही तर मी नसतं केलं. शमूएल The सर, situation demanded it. परिस्थितीनं मागणी केली की तू अर्पण चढवून मोकळा हो. Samuel said, शमूएल म्हटला, you acted very wisely. वा वा काय शहाणपण केलं रे तू. No, you acted very नाही foolishly. नाही, शमूएल त्याला म्हटला काय मूर्ख आहे तू. Samuel said, शमूएल त्याला म्हणाला, you have not kept the commandment of the Lord. अरे देवाची आज्ञा नाही पाळली तू. If you had kept the commandment, जर तू आज्ञा पालन केलं असतं, the Lord would have established the kingdom in your hands प्रभूने राज्य तुझ्या हातात प्रस्थापित केलं for असतं, all time. अगदी नेहमी कायमचं. You would have been the king of Israel for all time. आणि इस्रायलचा राजा तू कायमचा झाला असतास David would have been not there. आणि दावीद बसलाच नसता सिंहासनावर. You would have been the king over तूच Israel. कायमचा राजा राहिला असता इस्रायलचा. But now, पाहता your kingdom is gone from your hands. तुझं राज्य तुझ्या हातातनं गेलं. How costly Saul's impatience became. शौलचा अधीरवा जीव त्याला किती महाग पडला, कळतंय? Isn't it? कळतंय ना, अधीरवे जीव किती महाग पडतात. जरा धीर धरा. I remember the story of a particular sister in need of the fruit of the womb, मला आठवतं एक विशिष्ट बहीण जिला संतान हवं होतं, for whom my wife and I were praying. ज्यांच्यासाठी मी आणि माझी पत्नी प्रार्थनाही करत होतो. At some point of time, एका वेळेला विशिष्ट she became wearied त्या फार थकल्या and she consulted a diviner. आणि मग थकलेल्या अवस्थेमध्ये कोण तंत्रमंत्र करणारे होते त्यांच्याकडे गेल्या. He did some charms on her तर त्यांनी काहीतरी केलं तिच्यावर and she got pregnant. आणि तिला दिवस गेले. See? And that was many years back. खूप वर्षांपूर्वी झालंय बरं काय. But then later on she never came and met me. आणि मागावून काही ती मला येऊन भेटलीच नाही. And later some people were telling me, मागावून काही लोक मला म्हणाले, that is later means about after 20 years, म्हणजे 20 वर्षांनंतर बरं का, मागावून म्हणजे 20 वर्षांनंतर काही लोक मला म्हणाले she is still waiting upon a child. ती अजून वाट बघत आहे संतानाची. That means म्हणजे that child died. ते जे काही दिवस तिला गेले होते ते बाळ पडलं. Anything you receive from the devil, बघा, सैतानाकडनं जे काही तुम्हाला मिळतं, it must have been traded for something more precious. काहीतरी मोलवान त्याच्यामध्ये तू किंमत दिलेली आहे. Yes. काहीतरी व्यवहार, महाग व्यवहार त्यात सैतानाने तुझ्याकडनं करून घेतलाय म्हणून आलं. The devil will never give anything free. सैतान तुला काही फुकट देत नसतो. No. फुकट देणारा माझा देवच आहे. Only my Jesus gives you free. फक्त माझे येशूच फुकट देतात, लायकी काढत नाहीत, The devil- लायकी न बघता देतात. The devil has nothing good to give you. सैतानाला तुला चांगलं द्यायसारखं त्याच्याकडे नाहीये काही. Therefore stay hopeful in God. म्हणून ना मी काय म्हणतो, देवावरच आशा ठेवून राहा. Anything gotten through ungodly means is fake and will cost you everything. जे काय अभक्तिमान रीतीनं तुम्ही मिळवाल ते खोटं असणार आहे आणि ते तुम्हाला महागच पडणार It आहे. will cost you something great. काहीतरी मोठी किंमत त्याच्या मागे तुम्हाला मोजावी Amen. लागेल. आमेन. Standing on the promises of God. देवाच्या अभिवचनांवर उभे राहा. Standing on the promises of Christ. हालेलुया. my King. आमेन. आमेन. Through eternal ages let praises ring. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Stand on the promise of God. देवाच्या अभिवचनांवर उभे राहा. Amen. Amen. No matter what happens. काही जरी झालं ना आयुष्यात, देवा चरणाला सोडायचं नाही. Each one of us is waiting for something to आपल्याला happen. प्रत्येक जण अर्थातच आयुष्यामध्ये काही ना काही घडायची वाट बघतच आहे. Each one of us desires something. आणि आपलं असंच असतं, हे झालं की ते झालं की ते, काहीतरी हवंच आहे. And many times it does not come just at one shot. आणि अनेक वेळेला असं पटकन तर मिळतच नाही. Amen. आमेन. असं झटक्यात मिळत नाही. Always we are found in the waiting room. आणि all नेहमी of आपण us. वेटिंग रूम मध्येच आढळतो.
Amen. की वाट बघायला लागते अजून काही मिळालं नाही. And we are used to waiting in आणि the world. आपल्याला जगामध्ये सुद्धा आपल्याला आहे ना सवय वाट बघायची, Amen. है ना? बसची वाट बघतो Standing in ना, line for bus लोकल or ट्रेनची वाट ticket. बघतो, बसची वाट बघतो, In career, in ministry, करिअरची वाट everywhere. बघतोय, मिनिस्ट्रीमध्ये वाट बघतोय, मॉलमध्ये बिल भरायला वाट बघतोय. Amen. आमेन. But while you are waiting, पण वाट बघताना you have to keep on asking Jesus. देवाला, येशूला मागत राहायचं. Jesus said, येशू म्हणाले, ask माग that your joy may be म्हणजे full. तुझा आनंद पूर्ण होईल. Say, if your माग. joy is not full, keep on तुमचा asking. तुमचा आनंद अजून पूर्ण झालेला नाहीये तर मागत राहा. I ask until my joy overflows. माझा आनंद भरभरून वाहीपर्यंत मी मागत राहतो. Amen. आमेन. Sometimes answers come quick. कधी कधी पटकन उत्तर येतात, Sometimes answers come late. कधी कधी उशिरा उत्तर येतात, But answers do come. पण उत्तर येतात हे नक्की आहे. Amen. आमेन. Like Daniel was praying जसं दानिएल प्रार्थना करत for होता a long time. खूप वेळ, And God had actually sent the answers down. आणि देवाने तर उत्तरं खाली पाठवून दिली होती. But the prince of Persia blocked that answer. पण पारसाच्या त्या अधिकाऱ्याने काय केलं की त्या उत्तरांना तुंबवलं. See, the angel was coming with the answer. देवाचा दूत उत्तर घेऊन येत होता, But पण the devil was not allowing the angel to come down with the answer. सैतान त्या देवाच्या दूताला उत्तर घेऊन खाली येऊ देईना. And immediately he must have phoned up. आणि लगेच त्याने फोन केला असेल, And Michael the archangel came to help him. आणि मिखाएल आद्य देवदूत त्याला मदत करायला आला असेल. So while Michael the archangel was engaged in warfare with the devil, आणि मिखाएल आद्य देवदूत सैतानाशी झुंज आणि लढाई करत असताना Michael said, मिखाएल बोलला, you go तू जा and give the answer to Daniel. आणि दानिएलला उत्तर दे, And I will deal with this fellow. मी याला बघून घेतो सैतानाला. तू जा त्याला उत्तर देऊन टाक. Daniel 10, 12 and 13. दानिएलचा 10वा अध्याय 12व्या आणि 13व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. So Daniel did not stop praying all the while that he was waiting for the answer to arrive. आणि दानिएल थांबला नाही, उत्तर येईपर्यंत दानिएलाने हार मानली नाही, दानिएल थांबला नाही. So the second thing you must do while waiting is to remain loyal to God. तर वाट बघताना दुसरी गोष्ट तुम्ही करायची ती म्हणजे देवाशी इमानदार राहा. Yes. God- Continue serving God. देवाची सेवा करत राहा Continue being faithful. आणि विश्वासू राहत राहा. Do not give up. हार मानू नका, Amen. इमानदार राहा. Bible says in Galatians 6:9, गलतीचा 6वा अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, let us not be weary in well doing, for in due season we shall reap if we faint not. गलती 6:9, तर आपण बरे करण्यात थकू नये, कारण आपण न थकलो तर योग्य वेळी पिकाची कापणी करू. Just 5 more minutes. अजून 5 मिनिटं फक्त. Don't go back to the world, जगाकडे परत जाऊ नका, because the answer to your prayer has not come from God. देवाकडनं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आलेलं नाहीये. तर So जगाकडे परत जाऊ नका, Don't go back to the world. जगाकडे परत जाऊ नका, देवाकडनं उत्तर आलं नाही म्हणून. Don't look for alternatives to get your request granted. आणि तुमची जी काही विनंती आहे ती मान्य करून घेण्यामध्ये देवाला सोडून बाकी दुसरे पर्याय शोधू नका. He should be the ultimatum. देव एकच पर्याय असावा, सरते शेवटचा एकमेव. Stay put up with God. देवाबरोबरच राहा, There lies your blessing. तिथेच तुझा आशीर्वाद आहे. Like the angel told Hagar, जसं देवाचा दूत हगारेला बोलला, why did you run away? का ग बाई घर सोडून Now पळाली? my mistress is troubling me. नाही, माझी मालकीण मला त्रास देते ना. Go back. परत जा घरी, There lies your blessing. तिथेच तुझा आशीर्वाद आहे. Your character will develop there. तुझं चारित्र्य तिथेच अजून सुधारणार आहे. मालकिणीकडे परत जा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Are you Amen. getting me? कळतं ना मी काय म्हणतो? वाट बघताना असं आनंदाने वाट बघायची. Wait upon God. देवाचरणी वाट बघता एकदम मस्त आनंदाने, And things will change. गोष्टी बदलतील. Amen. Amen. Praise God. आमेन. Yes. Most of you are in the waiting room तुमच्यातले जास्तीत जास्त लोक वाट पाहायच्या खोलीत आहेत and you have not realized it. आणि तुम्हाला ते कळलेलं नाहीये. You have not taken your waiting as in the waiting room. तुम्ही तुमचं वाट बघणं जसं वाट पाहायच्या खोलीत जसं ते करायला हवं तसं करत नाहीये. You just thought that I am just a random person living random life. तुम्हाला असं वाटलं की मी असंच आपला आहे, असंच रँडमली जगतोय. God knows whether he is interested in my life. काय माहिती देवाला माझ्या जीवनात काही रस आहे का नाही. No, you are in the waiting room. आहे देवाला तुझ्या जीवनामध्ये रस आहे. तू वाट पाहायच्या खोलीत वाट बघत आहे Believe things are changing. आणि गोष्टी बदलतात असा विश्वास ठेव. Believe that God knows your condition. असा विश्वास ठेव की देवाला तुझी अवस्था ठाऊक आहे. Believe that God knows your pain. असा विश्वास ठेव की तुझ्या वेदना देवाला माहित आहेत.
Believe that God knows your cry. विश्वास ठेव की तुझं रडणं देवाला ठाऊक आहे He will answer. आणि देव उत्तर देणार. If some of you are waiting for a long time, तुमच्यातले काही जण जर फार दिवसांपासून वाट पाहताय, you can come up in front पुढे या, and we will pray to God आपण देवाला प्रार्थना करू that God may usher into that waiting room of yours and pick you up and reward you. की देवाने तुझ्या त्या वाट पाहायच्या खोलीत येऊन तुला उचलावं आणि तुला त्याचं प्रतिफळ द्यावं. Yes. Don't lose hope. आशा सोडू नका. I don't want any one of you to lose hope. माझी इच्छा नाही की तुमच्यातल्या कुणीही आशा सोडा. Your answer is coming. तुझं उत्तर येत आहे. I have prayed for you in the morning, मी सकाळी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली and आहे God is going to reward you. आणि देव तुम्हाला प्रतिफळ देणार आहे. God will come visiting you. देव तुम्हाला भेटायला येणार आहे God will come with a present, आणि देव तुझं प्रतिफळ घेऊन येणार. with a reward, देव तुझं बक्षीस घेऊन येणार. whatever it is. जे काय असेल ते, Maybe it is a healing कदाचित आरोग्य, or broken relationship काही तुटलेलं नातं, or a job काही नोकरी, or whatever. जे असेल ते, Whatever you are waiting for. जे काही ज्या कशाची तू वाट बघत आहेस, For a breakthrough, जी काही नवीन सुरुवात, for a release of financial blessings, काय आर्थिक आशीर्वादांची मोकळीता, anything it जे can काही be. तुला हवं असेल ते घेऊन देवी. Consider yourself in the waiting room of God. स्वतःला मी देवाच्या वाटपायच्या खोलीत आहे असं मान. See, up till now you have not considered yourself in the waiting room of God. आतापर्यंत तू स्वतःला मी देवाच्या वाटपायच्या खोलीत आहे असं मानलेलंच But नाही. now, पण आता have this attitude ही वृत्ती ठेव that I am waiting upon God. की मी देवाचरणीच वाट बघत आहे. I am in the waiting room मी देवाच्या My वाटपायच्या God खोलीत will आहे. come. माझा देव येणार आहे and He will pick me up आणि मला उचलणार from आहे that crowd त्या गर्दीतनं and He will bring me out. आणि देव मला बाहेर And He काढणार will आहे. reward me. आणि देव मला प्रतिफळ देणार आहे. My God knows. माझ्या देवाला ठाऊक आहे. Are you ready? तयार आहात? Let us take a worship. चला मग एक आराधनेचं गाणं घ्या. तू ही संभालने वाला आया हूँ तेरे शरण. Amen. तू ही संभालने वाला आया हूँ तेरे शरण. Amen. तू ही है अगुवा मेरा, तू ही है आशा मेरी. Yes. तू ही है अगुवा मेरा, Amen. तू ही है आशा मेरी. तू ही है प्रभु मेरा, तू ही है अगुवाई. Yes. तू ही है प्रभु मेरा, Glory. धन्यवाद. हालेलुया. आराधना तेरी हो सारे दिन. आराधना आराधना तेरी हो सारे दिन. आराधना 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 परमेश्वर की. आराधना 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 परमेश्वर की. आराधना मेरी आंखों के आगे Sing, people, sing. गा गा सगळ्यांनी गा. Let God hear that song from the waiting room. देवाला ती गाणी त्या वाट पाहायच्या खोलीतनं ऐकू जाऊ दे. तुझको मैं रखता हर पल. तू मेरे दाहिने और है, गिरने नहीं देगा तू. तू मेरे दाहिने और है, गिरने नहीं देगा तू. तुझको मैं
बाबा, तुझी आराधना करतो. Hallelujah. Bless you, Lord. Bless you. हालेलुया. मा खराबा Bless शंदरो, you. मा खराबा संदरो. Let me tell you, people. मला तुम्हा लोकांना सांगू द्या, Paul and Silas were in the waiting room. पॉल आणि सिला वाट पाहायच्या खोलीत होते. They were waiting. ते वाट पाहत होते. Hands and feet in stocks. हात पाय त्यांचे बांधलेले होते. Bleeding रक्तबंबाळ होते. profusely. भयंकर रक्तबंबाळ. What did God hear देवाला काय ऐकू आलं? from that waiting room? त्या वाट पाहायच्या खोलीतून देवाला काय ऐकू आलं? Two things. दोन गोष्टी. One prayer, एक प्रार्थना one praise. आणि दुसरी स्तुती. When God he heard these two things, जेव्हा देवाने या दोन गोष्टी ऐकल्या, he shook that whole prison. देवाने संपूर्ण तुरुंग हादरवून सोडलं The door came off the hinges आणि दार निघालं. and the उघडलं door गेलं. flung open तुरुंगाचं दार उघडलं and they came out. आणि ते बाहेर आले. That is the power of God. हे देवातलं सामर्थ्य आहे. You are all in the waiting room. तुम्ही सगळे प्रतीक्षा Now कक्षात I'm going to pray for आता you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. You have to come out of that waiting room तुम्हाला now. त्या वाटपाच्या खोलीतून आता बाहेर यावं लागेल. Enough is enough. बास म्हणजे बास. Your time has come. तुमची वेळ आलेली आहे. God is visiting the waiting room देव त्या वाटपाच्या खोलीला भेटायला and आलाय. remove you out of that place. आणि त्या जागेतनं तुम्हाला बाहेर काढायला आलाय. Like that person, त्या व्यक्तीप्रमाणे 38 years, 38 वर्ष he was on the waiting. जो तिथे वाट पाहत होता. Jesus came. येशू आले. He didn't come to Jesus. Jesus came. तो येशूंकडे आला नाही, येशू त्याच्याकडे आले Do you want to get आणि well? म्हणाले, बाबा बरं व्हायचं का? He didn't ask him what's wrong. नाही विचारलं त्याला की तुम्हाला झालंय काय बाबा. He said, do you want to get well? तर बाबांना म्हणाले, काय तुला बरं व्हायचंय का? And before he could answer, आणि त्याने उत्तरही द्यायच्या he अगोदर made him to stand. त्याला उभं करून टाकलं येशूंनी. Praise God. देवाला धन्यवाद. Before you will know, you will be made to तुम्हाला stand. कळण्याही अगोदर तुम्ही उभे झालेले It's going असाल. to happen right now. आता या वेळेला होणार आहे. Some of you will receive it today. तुमच्यातल्या काही लोकांना आजच मिळणार आहे. Some of you will receive in a week. काहींना आठवड्यात मिळणार आहे. Some will receive in a month. काहींना महिन्याभरात मिळणार But आहे. it is coming. पण येत आहे. It is coming. येत आहे. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray for all these precious मी या सर्व souls. मौल्यवान जीवांसाठी प्रार्थना They करतो. are in the waiting room, ते वाट पाहायच्या खोलीत आहेत. waiting in expectation, आशा ठेवून वाट बघतायत waiting in patience. आणि धीरानं वाट They बघतायत. want a blessing. त्यांना आशीर्वाद हवाय. They have a desire in their त्यांची heart. इच्छा आहे त्यांच्या हृदयामध्ये. Something is panting in them, काहीतरी त्यांच्या हृदयात तळमळत आहे and they are waiting for your आणि ते answer. तुझ्या उत्तराची वाट Their बघतात. eyes are fixed on the door. त्यांचे डोळे दाराकडे लागलेले आहेत When my Messiah will come, की कधी माझा मसीहा when my येणार, Savior will come, कधी माझा तारणारा and येणार when He will reward आणि me, कधी तो मला त्याचं प्रतिफळ and देणार when I will come out of this आणि waiting कधी room. या सगळ्या वाट पाहायच्या खोलीत मी बाहेर येणार. Lord, दे बापा come, ये come, ये. visit their waiting rooms, त्यांच्या वाट पाहायच्या खोलीला भेट दे. visit their waiting rooms, त्यांच्या प्रतीक्षा कक्षाला भेट दे. come with your ये reward, ये तुझं बक्षीस घेऊन ये. come with your blessing, ये तुझे आशीर्वाद घेऊन ये. come with your ये healing, तुझं आरोग्य घेऊन ये and touch them. आणि त्यांना स्पर्श and कर heal them, आणि त्यांना आरोग्य and दे bless आणि them. त्यांना आशीर्वाद दे. Jesus is coming. येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. He is touching you. येशू तुम्हाला He is स्पर्श करतात. touching you. येशू तुम्हाला स्पर्श Receive करतात. it in Jesus' name. येशूंच्या नावात स्वीकारा. Receive it in Jesus' येशूंच्या name. नावात स्वीकारा. Say, Lord, I'm waiting for म्हणा, you. प्रभू मी तुझी वाट बघत आहे. Lord, I'm waiting for you. प्रभू मी तुझी वाट पाहत आहे. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Help me मला now. मदत कर आता. Heal me मला now. बरं कर आता. Deliver me now. मला सुटका दे आता. Bless me now. मला आशीर्वाद दे आता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Ramanthala Rabba Shakara Bara Manthala Rabba संदरंडाला Kara. करा बाबा बाबा. Rimanthala Rabba Kara Ba Shakara Bara Manthala Rabba Kara Bara 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 Bara. Irimanthala Rabba Kara Ba Shakara Bara Bara Bara. Jesus is coming. Jesus is coming. येशू येत आहेत. Some of your prayers are being answered. काहींच्या प्रार्थनांना उत्तर मिळतात. Some of your prayers are going to be answered काहींच्या today. प्रार्थनांना आज उत्तर मिळणार आहे. Some of your prayers are going to be answered in a week. काहींच्या प्रार्थनांना आठवड्यात उत्तर मिळणार Some आहे. of your prayers are going to be answered in a month. काहींच्या प्रार्थनेला महिन्यात उत्तर But it's मिळणार आहे. happening. पण होणार आहे. It's happening. होत आहे. So say thank you, तर Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Thank you for visiting म्हणा me. मला भेटायला आला तुला Thank you for धन्यवाद. coming to me. माझ्याकडे आलास तुला I am धन्यवाद. waiting in patience. मी धीराने वाट पाहत I आहे. am waiting in मी joy. आनंदाने वाट पाहत I am आहे. waiting in service. मी सेवा करत वाट पाहत I am आहे. waiting in the church. मी चर्च मध्ये वाट I am पाहत like आहे. Hannah. मी हन्ने सारखा I have come to the Shiloh मी church. शिलो चर्चला आला I आहे. have come to the Vineyard church. मी विनया चर्चला आली I आहे. am waiting for a voice.
आणि मी तुझ्या वाणीची वाट बघते. Let Eli speak. एली बोलू दे. Let Eli speak. एली याजक बोलू दे. Let him take a word from God. आणि देवाकडनं शब्द घेऊन देऊ And दे. let him speak. एलीला बोलू दे. And I will go home rejoicing. आणि मी घरी आनंदाने जाईन. Say it that way. असं म्हणा. I'm speaking to you. मी तुमच्याशी बोलत In the आहे. name of Jesus. येशूच्या नावात. Let the God of Israel bless you. इस्रायलचा देव तुम्हाला आशीर्वाद देवो. Let the God of Israel visit you. इस्रायलचा देव तुला भेटायला येवो. And fulfill your heart's आणि desire. तुझ्या मनोकामना पूर्ण करो. Go in peace. शांतीने जा. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. खराबा संदरो Amen and amen and amen. आमेन आमेन आमेन. Say amen. म्हणा आमेन. Say I receive it in म्हणा मी Jesus' name. स्वीकारत आहे येशूच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Now rejoice. आता आनंद करा. Okay. ठीक आहे. Rejoice. आनंद करा. Like Hannah went back rejoicing. हन्ना जशी आनंदाने परत गेली You also rejoice तसा आनंद करा. that my God has visited me. माझ्या देवाने मला आज भेट दिली Amen. असं म्हणा. Take your places. आणि जाऊन आपल्या जागेवर आता सर्वांनी बसा प्लीज. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये फिरेल. सगळ्यांना निवेदन आहे की आपापल्या जागेवरती जाऊन खाली बसावे. इधर इधर लेके आओ, इधर लेके आओ, ऊपर लेके आओ. एक दो लड़कियां तैयार है ना, या जोनल आ जाए ऊपर. घेऊन जा खाली. मेरे बिंद से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरे बिंद से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरे बिंद से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरे बिंद से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरे बिंद से बढ़कर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. बिन संतान की दुखी की हन्ना, 6 बच्चों की बनी धन्य माँ. बिन संतान की दुखी की हन्ना, 6 बच्चों की बनी धन्य माँ. सैमुएल बना नबी खुदा का, सैमुएल बना नबी खुदा का. मेरे बिंद से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरे बिंद से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. मेरे बिंद से बढ़कर समझ से बाहर है अपरंपार, काम करने की तेरी शक्ति हो महिमा तेरी. बोल यीशु मसीह की, ओ बोल यीशु मसीह की, ओ बोल
Lord. हालेलुया. The word has been spoken. वचन बोललं गेलेलं आहे. It shall not return void. आमेन. ते असंच मोकळ्या रीतीने परत येणार नाही. And it shall accomplish the purpose. आणि त्या ज्यासाठी ते बोललं गेलेलं आहे ते पूर्ण करूनच ते मागे येईल. Amen. आमेन. Let us pray for the offerings. आपण ऑफरिंग साठी प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, we thank you and we praise you. प्रेमळ स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. Yes, Lord, we are in the waiting room. आणि होय प्रभू, आम्ही त्या वाट पाहण्याच्या खोलीमध्ये आहोत. And we are going to praise in the waiting room. आणि प्रभू त्या खोलीमध्ये असताना देखील आम्ही तुझी स्तुती करू. And we are going to be patient in the waiting room. आणि त्या ठिकाणी आपण सहनशीलतेने आम्ही उभे राहू प्रभू. Because in patience we will have our souls. कारण का प्रभू त्या धीरामध्ये प्रभू आमचा जीव आहे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Lord, I pray right now for every person who has given offering. आणि प्रभू या वेळेला मी प्रार्थना करतो ज्या प्रत्येकाने या दानार्पणामध्ये टाकलेलं आहे. Lord, you bless each and every one, oh Master. आणि प्रभू त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. For you love a cheerful giver. कारण प्रभू जो आनंदाने देतो, जो संतोषाने देतो, तो तुला आवडतो. So you bless them. तू त्यांना आशीर्वादित कर. Hearken to their heart's desires. आणि प्रभू त्यांच्या हृदयाच्या इच्छा पूर्ण कर आणि ऐक. And bless them, oh Father. आणि त्यांना आशीर्वादित कर. Lord, bless also those who couldn't give. प्रभू जे देऊ नाही शकले त्यांना देखील तू आशीर्वादित कर So they राजा. can give next time, oh की Master. प्रभू पुढच्या वेळेला ते देऊ शकतील. And Lord, let this barn, their barns overflow with all the good things coming from you. आणि परमेश्वरा त्यांची कोठार तुझ्याकडून येणाऱ्या आशीर्वादाने भरून वाहू दे. And let this money collected be used for your glory and honor. आणि प्रभू हा जमा केलेलं जे दान आहे प्रभू ते तुझ्या राज्याच्या वाढीसाठी वापरलं जाऊ दे. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मी मागतो. And all God's people said, आणि सर्व देवाची लोक म्हणतात Amen. आमेन. आमेन. Man, praise God. We have a few announcements for you. आणि काही अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी. Tomorrow we will be having breaking of bread after the Monday discipleship meeting. आणि सोमवारच्या सभेनंतर प्रभू वचन देण्यात येईल. So we request all the members to kindly come prepared. आणि सर्वांना विनंती आहे की कृपया करून आपल्या हृदयाची तयारी करून उद्या या. As you all know, Christmas season is approaching. आणि सर्वांना ठाऊक आहे की जसं आपलं क्रिसमस सीझन जवळ आलेलं आहे. So for all the groups, all the individuals who would like to be a part of the cultural program on 25th December, आणि जे सर्व प्रोग्रामसाठी जे ग्रुप्स डान्सेस किंवा स्किटसाठी जे तयार आहे त्या ग्रुपला विनंती आहे we would encourage you to kindly start preparing your songs, start practicing. आणि त्यांना विनंती आहे की तुमचे सॉंग्स तुम्ही निवडा, तुमचे जे प्रॅक्टिसेस आहे ते सुरू करा. Because the first audition will be held on 5th of November. कारण का पहिलं जे ऑडिशन आहे ते 5 नोव्हेंबरला होणार आहे. For more details, you can contact Sister Sandra. आणि आणखीन माहितीसाठी तुम्ही सिस्टर सँड्रा यांना भेटू शकता. We have another good news for you. आणि आणखीन एक चांगली बातमी आहे तुमच्यासाठी. Pastor Peter's messages are now available on Spotify. आणि एक चांगली बातमी ही आहे की पास्टर पीटर यांचे मेसेजेस स्पॉटिफाय वर देखील अवेलेबलच आहेत आता. So for all the people who are on Spotify, you can download the app, you can go on it, you can type Peter Silve and you can listen to all of Pastor Peter's messages now. तर ज्यांच्याकडे जे स्पॉटिफाय वापरतायत किंवा जे वापरत नाहीये त्यांनी तो ॲप डाउनलोड करा आणि पीटर सिल्वे या नावाने सर्च केलं तर तुम्हाला सर्वांना पास्टरांचे संदेशच मिळतील. So it's available in a podcast. आणि ब्रॉडकास्टमध्ये देखील अवेलेबल आहे. So whenever you are doing any work, you can just put it on and you can listen to all the messages of Pastor Peter. आणि तुम्ही तुमची कामं करत असताना तुम्ही ते चालू करू शकता आणि तो संदेश तुम्ही ऐकू शकता. While you're traveling to work, while you're doing any kind of work, whatever, you can just put in your headphones and you can start listening to Pastor's word. तुम्ही ट्रॅव्हल करत असताना तुमची कामं करत असताना तुम्ही ते हेडफोन लावून तुमची कामं करत असताना तुम्ही ते ऐकू शकता. So we made all the resources available to you. आणि ज्या प्रकारे आम्ही होऊ शकेल ते सर्व रिसोर्सेस आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहेत. Now it's up to you how you make the most of these resources. आणि हे तुमच्याकडे आहे, हे तुमच्यापर्यंत आहे की तुम्ही कसा त्याचा वापर करता. Because right now we are on all social media platforms, आणि आता या वेळेला आपण सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहोत, including Spotify. स्पॉटिफाय सहित. So share it with your friends, share it with your family. आणि तुमच्या मित्र परिवारांना तुम्ही हे शेअर करू शकता. You can share it globally as well. आणि बाहेर जर कोणी देशामध्ये असेल त्यांना देखील तुम्ही हे शेअर करू शकता. They can also be come on Spotify and hear Pastor's messages. आणि ते देखील स्पॉटिफाय मधून पास्टरांचे संदेश ऐकू शकतात. Now we have a few highlights for VPL. आणि VPL चे काय हायलाइट्स आहेत तुमच्यासाठी. I would request Brother Divyaranjan to kindly come. मी ब्रदर दिव्यरचनला विनंती करेल त्यांनी पुढे घ्यावं. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So, before we start with the announcements today, आणि अनाउन्समेंट सुरू करण्याच्या आधी I have a question for you. मला तुमच्यासाठी काही प्रश्न आहे. How many of you on YouTube have seen the video that Pastor has posted? I mean, PSM Media, we have posted it through, and Pastor has invited all of us, and he's declared about his teams. How many have seen that? किती लोकांनी तो व्हिडिओ पास्टरांचा पाहिलेला आहे व्हिडिओ PSM मीडियावरती. ते पास्टर सगळ्यांना विनंती करत आहेत, रिक्वेस्ट करत आहेत की तुम्ही देखील या आणि या VPL मध्ये सहभागी व्हा. Don't you think that cricket bat looks very nice on him? क्रिकेट बॅट पास्टरमध्ये खूप छान दिसते. Amen. आमेन.
Okay, so anyone who has not seen that video, let's play that video. And we also have a pile-up of last year's VPL as well as what preparation we are doing. We have all combined it in a video and we'll request our media team to play it. It is prepared by our youth group, so we'll have a look. आणि आपण तो पास्टरांचा व्हिडिओ आहे तो आता यावेळेस लागेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. Hello and praise the Lord. I'm in a very different outfit. We are going to have a VPL, that is Vineyard Premier League, in our church. And I have my own team. My wife has her own team. It's going to be a great day. 2 days, 24th and 25th of this month, we are going to have a cricket match. Exciting cricket match. And the place is just behind our church in Dapodi. I want you all to be there, and it will be fun time. For those people who cannot enjoy cricket, we have Fancy Fet and food stalls and game stalls, so you can enjoy with all of us, because we will also be there. Praise God. So Hallelujah! हालेलुया. Wasn't that exciting? किती उत्साहित होतं हे आपल्यासाठी. Can I hear a bigger hallelujah from you? जोरात हालेलुया ऐकू येऊ शकतो का मला? Hallelujah! Amen. Hallelujah! Okay, so like Pastor just announced, जसं पास्टरने आता अनाऊन्स केलेलं आहे so they are going to have their own teams. आणि त्यांची स्वतःची एक टीम असणार आहे. And there's Bless that team. God is already blessing that team, I believe. so we have an amazing exhibition match, which is going to be played between Pastor Peter's team and Pastor Jayasree's team. आणि एक एक्झिबिशन मॅच असणार आहे पास्टर पीटर यांची टीम बरोबर आणि पास्टर जयश्री यांच्या टीम मध्ये. I'm sure it's going to be a full house there. आणि त्यावेळेला सगळेजण उपस्थित असेल, मला विश्वास आहे हा. Amen. Hallelujah. Great. So anyone who's interested to still be a part, you never know, there could be a couple of players pending in their teams. So if you're interested, please reach the registration counters. आणि जर कुणी अजूनही त्यांच्या टीम मध्ये जर जायचं असेल तुम्हाला तर रजिस्ट्रेशन काउंटर्स आहे, तिथे तुम्ही भेट देऊ शकता. Okay, so firstly, today moving on, we have a lot of things lined up, so we'll try to be quick. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत तर आम्ही लवकर करण्याचा प्रयत्न करत आहोत. Firstly, about the details of timings and the date, like Pastor shared, it is 24th and 25th of October, which is Tuesday and Wednesday this week. आणि त्याची जी तारीख आहे 24 आणि 25 ऑक्टोबर आहे, म्हणजे येणारा मंगळवार आणि बुधवारी. And venue is Khel Sports Academy, which is right आणि behind जे the church. ठिकाण आहे खेल स्पोर्ट्स आपल्या चर्चच्या एक्झॅक्टली बॅक साईडला. Please note the timings for Fancy Fet as well as VPL. आणि VPLचं आणि फॅन्सी फेटचं जे टायमिंग आहे, Fancy Fet on the first day, that is 24th, is going to be from 10 a.m. to 6 p.m. आणि फॅन्सी फेट जे आहे ते 24 तारखेला म्हणजे पहिल्या दिवशी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आहे. And the second day, it's going to be from 2 p.m. to 6 p.m. आणि दुसऱ्या दिवशी 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आहे. Okay, so that's the Fancy Fet timing. आणि हे फॅन्सी फेटचं टायमिंग आहे. VPL
VPL जे आहे that will be from 8 a.m. in the morning to 6 p.m. in the evening. आणि सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे This is on both the days. आणि हे दोन्ही दिवशी आहे. So please make sure you're there to support your teams. आणि विनंती आहे तुम्हा सर्वांना की सर्वजण त्या ठिकाणी हजर राहा तुमच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी. In time, say your team's matches at 10, don't come at 12. असं करू नका की 3 वाजता मॅच आहे तुम्ही 12 वाजता येता तुमच्या टीमसाठी. Yeah, so don't miss your matches. तुमच्या मॅचेस ज्या आहेत टीमच्या त्या मिस करू नका. Okay, so next we want to also announce that the registration counters for games and food items, the stalls are still open. आणि तुम्हाला विनंती आहे की जे फूड स्टॉल्स आणि की गेम्स आयटमचे जे स्टॉल्स आहेत त्यांच्यासाठी जे रजिस्ट्रेशन काउंटर आहेत ते अजून देखील ओपन आहे. We have hardly few left. आणि थोडेसेच काउंटर बाकी आहेत सध्याला. And it's going to be a full house. The whole ground is going to be packed. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पूर्ण ग्राउंड पूर्ण असणारे भरलेलं. So if you are still willing to be a part of the stalls, the food stalls and the fancy fed, please reach the registration आणि counters. जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तुम्हाला फूड स्टॉल मध्ये किंवा गेम स्टॉल मध्ये तर कृपया करून तुम्ही रजिस्ट्रेशन काउंटरला भेट देऊ शकता. Similarly, if you are interested to watch the cricket matches, आणि त्याच प्रकारे जर तुम्हाला ते क्रिकेट मॅचेस जर बघायचे असतील we have the VPL tickets, VPL 2 tickets available at the registration आणि counter. त्या प्रेक्षक बनण्यासाठी त्या ठिकाणी VPLचे जे तिकीट्स आहे एंट्री पासेस ते उपलब्ध आहेत गेटच्या You may इथे. reach out the registration counters and purchase your tickets. आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या रजिस्ट्रेशन काउंटर वरतून And also, तिकीट्स घेऊ I शकता. would like to request you to buy more tickets and share it with others who can join in. आणि ज्यांना जे तुमच्या बरोबर असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही एक्स्ट्रा पासेस घेऊ शकता त्यांना तुम्ही देण्यासाठी. Now, this would be a final announcement for any jerseys. If anyone wants to buy jerseys for your teams, आणि ही शेवटची सूचना आहे की जर तुम्हाला तुमच्या टीमसाठी कुठली जर जर्सी घ्यायची असेल and you want to wear it and support your team in the grounds, आणि ती जर्सी घेऊन तुम्हाला तुमच्या टीमसाठी त्या ग्राउंड मध्ये येऊन सपोर्ट करायचा असेल it's going to be the last day, so please reach out to the registration counters and book yourselves at तर प्लीज विनंती आहे तुम्हाला की आत्ताच तुम्ही जाऊन जाताना तुम्ही रजिस्ट्रेशन काउंटरला भेट द्या आणि तुमच्या नावाची नोंदणी करा त्या ठिकाणी. Okay, so here we go. So here we start with the next process, which is going to be a lot of exciting things, आणि पुढची या भागाकडे आपण जाणार आहोत जे खूप अजून उत्साहित आहेत. for which I would first like to call upon all the captains of the 10 teams आणि विनंती आहे की सर्व जे 10 टीम्स आहेत त्यांच्या कॅप्टनसाठी for men's and 4 teams for women. आणि 6 जे आहेत ते पुरुषांचे आहेत आणि 4 जे आहेत ते महिलांसाठी आहेत. And here we go, they are marching right in between. आणि ते तुमच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर ते तुमच्या मधून येत आहेत. So these are the captains तर हे कॅप्टन्स आहेत आपल्या टीमचे of the teams with their flags. आणि त्यांच्या फ्लॅग्स बरोबर ते आलेले आहेत. So you choose your team whom you त्यामधून want to तुमची support. टीम तुम्ही निवडू शकता. Great. So these are the captains that you need to look for. आणि हे जे कॅप्टन्स आहेत ते तुमच्या टीमचे असणारे ज्यांच्याकडे तुम्ही जाऊन खेळू शकता. हालेलुया. ते कॅप्टन बघा आणि ठरवा कोणाच्या टीम मध्ये जायचंय. कोण आहे आवडतं तुमचं? Amen. Great. So now what are they playing for? It's the trophies. The trophy, the main trophy of VPL 2. आणि VPL 2 ची जी मेन ट्रॉफी आहे. Now we would like to invite our dear sisters with the trophies. आणि आमच्या सिस्टर्स जे आहेत VPL. त्यांना मी So विनंती this- करतो पुढे येण्यासाठी. So these are 3 trophies. आणि या 3 ट्रॉफीज आहेत. अरे वा. The first, the winners of VPL. आणि पहिली जी आहे जे विनर्स जे असणारे VPL चे त्यांच्यासाठी. Second is the women's team's winners of VPL. आणि दुसरी जी आहे ते वुमेन्स टीम साठी जे विनर असणार आहे त्यांच्यासाठी. And third is the runner-up for men's VPL. आणि जे सेकंड असणारे रनर अप त्यांच्यासाठी ती तिसरी ट्रॉफी आहे. So doesn't it look great? किती या, छान या. दिसत आहे ते. जिंकावं लागेल बर का. तयारी जोरात आहे. हालेलुया. Okay, so in case this attracts you, you can start practicing for next year's Yeah, VPL yeah. for sure. जर तुम्हाला आता हे पाहून जर तुम्ही प्रोत्साहित झालेले असाल तर पुढच्या सीझन साठी तुम्ही तयारी करू शकता. Okay, so to get some more excitement to this now, आणि यासाठी अजून एक प्रोत्साहनाची गोष्ट we are going to open
for VPL2 today right here. आणि आजच आपण VPL चं ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी करणार आहोत. Are you excited? तुम्ही तयार आहात का? So how do Yes. we go about? Let's call the captains of the women's team first. आणि आपण पहिल्यांदा जे वुमेन्स टीमचे कॅप्टन्स आहेत त्यांना आम्ही बोलवणार So आहोत. the first match is between the Deborah Doves and Judah Lions in आणि women. So I would जुडा request the लायन्स आणि captains. डेबोरा डव्स यांच्यामध्ये पहिली मॅच असणार आहे. So I would request the captains to come up. आणि मी विनंती करतो की कॅप्टन्सला त्यांनी वरती यावं. And we'll ask Pastor to toss the coin. आणि मी विनंती करतो पास्टरने की त्यांनी कॉइन फ्लिप Yeah. करावं. येस. And this is where we decide who wins the toss. अच्छा. आणि इथंच आपल्याला समजेल की टॉस कोण जिंकणार आहे. Okay, are you excited? तुम्ही Yes, तयार yes. आहात का? Let's give a mighty clap before we जोरात go टाळ्या ahead. वाजवू आपण. Amen. Okay, here we go. So, who is going to call? Okay, great. So I'll have the mic near her. So Pastor will toss the coin, and Yeah. Sister Ade will give a call. येस. या तयार आहात का तुम्ही? रेडी रेडी. Heads is the call. It's a head. So, Sister Jyoti Arde's team, that is Deborah Doves, have won the toss. आणि Okay. सिस्टर आरडे यांची जी टीम आहे डेबोरा डव्स त्यांनी टॉस जिंकलेला आहे. And what they will do, either bat or ball, they'll decide on the field. आणि ते बॅटिंग करणार आहेत किंवा बॉलिंग करणार आहेत ते त्या दिवशी ते ठरवतील. Okay, ठीक आहे. next we also have the men's toss that we'll have. आणि मेन्स टीमचा देखील टॉस होणार आहे. And the first match that we have, आणि पहिली मॅच जी आहे it is between Elohim Eagles आणि एलोहिम ईगल्स versus Judah Lions. आणि जुडा लायन्स यांच्यामध्ये आहे. Okay, so being the captain of Judah Lions, I think I'll have to अच्छा. switch roles now. आजा आजा. उतर जा दीपू. आमेन. ये दिव्य रंजन कौन है हमको मालूम नहीं. दीपू ठीक है. So I would request Pastor to toss the coin. So I'll give the call. Sure. So I'll be giving the call. यस. ओके. Tails. ओहो. Oh my ये तो God. गिर नहीं रहा. क्या है? It's a tail. Wow, wow, Okay, wow, so wow. Judah Lions wins this toss. आणि And they जुडा will decide on लायन्सने the टॉस field. जिंकलेला आहे. And they'll decide their decision on the field. आणि ओके. फील्ड वरती ते डिसिजन घेणार काय करणार आहे. Great. Is this exciting? या या. आणि प्रोत्साहित बहुत आहात का मजा तुम्ही आ रहा है. यासाठी? Great. All अच्छा right. है. आमेन. So now, just to end with an exciting note, आणि एक प्रोत्साहन देऊन तुम्हाला शेवट संपवण्याआधी we've got the jerseys for all our players ready. आणि सर्व प्लेयरसाठी त्यांच्या त्यांच्या जर्सीज तयार आहेत. You see all the captains, you see me, we are wearing our jerseys आणि already. सगळे कॅप्टन्स तुम्हाला समोर दिसत आहेत. मी देखील जर्सी घालून आहे. Let's also gift our dear pastors their jersey आणि this आपण पास्ट morning. आणि या वेळेला आपण पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रीला देखील त्यांची जर्सीज So देऊया. this is the VPL jersey. The last time it was a gift and it was the India jersey. Today we are giving the VPL jersey, and please make note, it does not have any color so that they are, they are our parents, everyone's parents. ते आपले पॅरेंट्स आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या जर्सीचा एकच कलर आहे. Okay, so we would expect Pastor when he plays his matches and Pastor Jayasree, येस. they'll be wearing these jerseys. आणि त्यांच्या मॅचेस असताना आम्ही विनंती करतो की तुम्ही nice. प्लीज घालून या. Great. All right. And finally, आणि शेवटी to start things off, आणि सुरू we करण्याआधी have a couple of balls that we would want pastors to throw in the crowd. Sign and throw in the crowd to start VPL 2. अरे वा. आणि VPL 2 सुरू करण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री ते बॉल साइन So, करून क्राऊड मध्ये फेकतील. Who's ready to catch? कोण तयार आहे कॅच करायला? सबको आगे आना पड़ेगा. But make sure you don't. We'll have a lot of trouble with the volunteers otherwise. प्लीज कृपया करून शांतपणे तुम्ही पुढे येऊ शकता. Yes. So Pastor Peter and Pastor Jayasree both will be throwing these balls in the crowd, and we have a lot of fights going on already in the crowd. आणि पास्टर पीटर आणि पास्टर दोघांनी ते साइन केलेले बॉल्स ते आता क्राऊड मध्ये टाकणार आहेत. Okay, so Pastor Peter is throwing on the right, Pastor Jayasree is throwing on the left. पास्टर पीटर राईट साइडनी टाकणार आहे, पास्टर जयश्री Okay, लेफ्ट साइडनी. let's go. Come on. हालेलुया. Whoa! Wow! So here, so who are the people who got the balls? कोणाला बॉल्स मिळाले कृपया करून हात वरती करा. God bless you. God प्रभू bless you. तुम्हाला आशीर्वादित करो. Great. So this is, we declare VPL 2 is open. आणि आम्ही डिक्लेअर करत आहोत की VPL 2 ओपन झालेला आहे. Thank you so much. धन्यवाद.
Now I would request our dear pastor to give the final benediction. आणि मी विनंती करेल पास्टर पीटर Praise पास्टर God. What a Very joy. nice. किती सुंदर, किती आनंद, Enjoyed it thoroughly. खूप मजा आली. Amen. इथे So, तेवढी मजा आहे, तिथे किती येईल? so see you all there. तर सगळ्यांनी प्लीज या, Everyone should come. सगळ्यांनी या. 24 ला नाहीतरी सुट्टीच आहे सगळ्यांना. Otherwise, some will become over spiritual. नाहीतर काही लोक ना नाही त्या वेळेला फार जास्तीच जरा आध्यात्मिक होतात. Let us enjoy also. असं नाही, मजा करायची तेव्हा मजाच करायची. Praise God. आहे की नाही? And let us have fun time. आणि थोडी गंमत जम्मत प्रभू मध्ये करायला काय हरकत आहे का? Praise God. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. Loving Heavenly Father, we thank you and praise you. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा तुझे आभार मानतो, Thank स्तुती you for this करतो. morning. या सकाळच्या समयासाठी धन्यवाद. Thank you that you have visited our waiting room. धन्यवाद की तू आमच्या प्रतीक्षा कक्षाला आज भेट दिली. Our joy is already full. आमचा आनंद आता भरभरून वाहत आहे Anything can happen आणि anytime. कधी काहीही होऊ शकतंय. Anytime there will be a कधी- release of blessing. कधी आशीर्वादांची मोकळीकता होईल And we are waiting for it, Lord. आणि आम्ही त्याची वाट पाहत These आहोत. people are waiting for it. हे लोक त्याची वाट पाहत They आहेत. will get the good news. त्यांना चांगली बातमी ऐकायला A phone call will मिळणार come. आणि एखादा फोन A येणार आहे. visitor will come. एखादा काहीतरी A निरोप door येणार will आहे. open. आणि एक दार उघडेल मग Something beautiful is कोणी happening. भेटायला येईल, निरोप घेऊन येईल, फोन येईल आणि काहीतरी चांगली बातमी Thank मिळेल. you, Father. धन्यवाद दे With बाप्पा. this kind of anticipation, अशा पद्धतीच्या या गोष्टींची अपेक्षा करून I release my people in the name of Jesus. माझ्या लोकांना आता येशूंच्या नावात मी मोकळं करतोय. God bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो and good day. आणि सगळ्यांचा उर्वरित दिवस चांगला जावा. The joy